हे बाळांनो, माझा आवाज येतो का? पूजा भांगे, उज्ज्वला धोत्रे. हो सर, येतोय. धन्यवाद. येस एका सर, आवाज मिनिटात येतोय तुमचा. एका मिनिटात सुरू करू हा. ये है सान तेरा का मुझे पर रहने दे. सुरू करूया का रे? स्नेहा हिरेमठ, सुरू करूया का? हो सर, करा. आवाज येतोय ना क्लिअर? सर प्लीज शेअर अलाउ करा. तय्यब सर, स्टुडंट्स, हॅलो हॅलो. अरे बोला ना. हॅलो. पूजा सातपुते, आवाज येतोय का माझा? हो सर, येतोय येतोय, आवाज. येतोय. मी आज चष्मा का लावला असेल सांगा बरं? आज मी चष्मा का लावला असेल? हा, दिसतोय का चष्मा माझा? का नाही दिसत? दिसतंय सर. का लावला असेल बरं? नवा घेतलाय, तुम्हाला दाखवायसाठी लावलाय. साधं लॉजिक आहे का नाही? ओके. पुढे जाऊया. आता काढतो हा. चलो, लेट स्टार्ट. शुभम बोला ना. सुरू झाली, मी जॉईन केली मीटिंग. स्टुडंट्स, आजचा टॉपिक आहे प्राचीन भारत सांस्कृतिक. ओके, आता आता क्लिअर येतो ना आवाज? दिसते ना सगळं? स्क्रीन दिसते का रे? हो सर. आता जरा छान व्यवस्थित जाईल, आहे की नाही? स्क्रीन पण दिसते, आवाज पण येतोय. हा, आज आपण प्राचीन भारतातली जी काही सांस्कृतिक बाब आहे ती अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आपण भाषा आणि साहित्याचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर लोकजीवन कसं होतं याची चर्चा करणार आहोत. विज्ञान, शिक्षणाची केंद्र, स्थापत्य आणि कला, या साऱ्या बाबीमध्ये प्राचीन भारतात काय परिस्थिती होती, त्या तत्कालीन वैशिष्ट्य काय आहे, या सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार करणार आहोत. आता भाषा आणि साहित्य. प्राचीन भारतात साहित्य निर्मितीची अखंड परंपरा होती. संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तामिळ अशा भाषांमधून ही साहित्य निर्मिती झाली. त्यामध्ये धार्मिक साहित्य, व्याकरण ग्रंथ, महाकाव्य, नाटक, कथा साहित्य आणि अशा अनेक प्रकारच्या लेखनाचा समावेश आहे. आपली परंपरा, आपली संस्कृती, आपला इतिहास हा एकदम समृद्ध आहे.
अगदी प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीमध्ये लेखन साहित्य किंवा ललित साहित्याची प्रचंड निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. नालंदा आणि तक्षशिला सारखी विद्यापीठ की जी बाहेरच्या आक्रमकांनी जाळली, 6 महिने ही विद्यापीठ जळत होती. इतकी प्रचंड आणि विपुल अशी ग्रंथसंपदा या दोन विद्यापीठांच्या ग्रंथागारामध्ये होती. जगभरामध्ये आपल्या भारताचं नाव आणि लौकिक इतका उच्च होता आणि त्याचं कारणच होतं की इथली समृद्ध संस्कृती. आणि म्हणून प्राचीन भारतामध्ये संस्कृत भाषेमध्ये, अर्धमागधी भाषेमध्ये, पाली भाषेमध्ये आणि तमिळ या भाषांमध्ये साहित्य असेल, व्याकरण असेल, महाकाव्य असेल, धार्मिक बाबी असतील, या सगळ्यांचं विपुल लेखन झालेलं आपल्याला दिसतं. तर पुन्हा संगम साहित्य. संगम म्हणजे विद्वान साहित्यिकांची सभा. या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखले जातं. हे तामिळ भाषेतलं सर्वात प्राचीन साहित्य आहे. या साहित्यातला सिलप्प सिलप्पधिकरम आणि मणिमेखलाई ही महाकाव्य प्रसिद्ध आहे. संगम साहित्यातून दक्षिण भारतातली प्राचीन काळाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते. आपल्याकडे जसं रामायण आणि महाभारत आहे नाही का, तसं संगम साहित्यामध्ये सिलप्पधिकरम आणि मणिमेखलाई याच्यावर प्रश्न येऊ शकतो बरं का. हे महाकाव्य प्रसिद्ध आहे. धार्मिक साहित्यामध्ये आगमग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्वाचे आहेत. आता आगमग्रंथ हे जैनांचे आहेत आणि म्हणून जैन आगमग्रंथ अर्धमागधी, शौरसेनी आणि महाराष्ट्री अशा प्राकृत भाषांमध्ये लिहिले गेले. याच्यावरही प्रश्न येऊ शकतो. वर्धमान महावीरांचा उपदेश आगम ग्रंथांमध्ये संकलित करण्यात आला आहे. अपभ्रंश भाषेत महापुराण, चरित्रे, कथा इत्यादी वाङ्मय आहे. सिद्धसेन दिवाकराने सम्मयसूत या न्यायशास्त्रावरील प्राकृतिक ग्रंथ लिहिला आहे. याच्यावर सुद्धा नक्की प्रश्न येऊ शकतो. विमल सुरींनी पौंचर्य या प्राकृत काव्यात रामकथा सांगितली आहे. हरिभद्र सुरींचा समराईचका व उद्योतन सुरींचा कुवलय मालाकहा हे ग्रंथ. आता शब्द थोडेसे आपल्याला विचित्र वाटतात, अवघड वाटतात किंवा वेगळे वाटतात, पण तत्कालीन भाषांमध्ये, मग ते अर्धमागधी असेल, पाली असेल, संस्कृत असेल किंवा तमिळ असेल, त्या त्या भाषांच्या तत्कालीन लोकजीवनानुसार किंवा लोकांच्या वापरातल्या भाषांनुसार ही सगळ्या ग्रंथांची नावं आणि शीर्षक आपल्याला इथे दिसतात. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे किंवा पाठ केले तरी चांगले आहे. तर एक छान गोष्ट बघूया. उत्तर भारतापासून ते महाराष्ट्रापर्यंतच्या प्रदेशात प्रचलित असणाऱ्या बहुतेक भाषा या प्राकृत आणि संस्कृत भाषांमधून विकसित झाल्यात असं मानलं जातं. प्राकृत हा शब्द प्रकृत या शब्दापासून तयार होतो. प्रकृत म्हणजे नैसर्गिक आणि म्हणूनच आपण प्रकृती असं म्हणतो किंवा प्राकृतिक असंही म्हणतो. प्राकृत भाषा लोकांच्या दैनंदिन व्यवहारात असणाऱ्या भाषा होत्या. पैशाची, शौरसेनी, मागधी आणि महाराष्ट्री अशा 4 गटांमध्ये प्राकृत भाषांची विभागणी आहे. महाराष्ट्री पासून मराठी विकसित झाली. अशा तऱ्हेने प्राकृत भाषांपासून मराठी सारख्या आधुनिक भाषांचा विकास होण्याच्या प्रक्रियेत या भाषांच्या मूळ रूपात बदल झाले. त्यांनाच आपण अपभ्रंश भाषा असं म्हणतो आणि या अपभ्रंश भाषांमधून आपली आजची आधुनिक भाषा विकसित झाली. संस्कृत ही भाषांची जननी मानली जाते. सगळ्या भाषांचा उगम संस्कृतमधून झालाय असं नुसतं मानलं जात नाही, तर त्याचे शास्त्रीय पुरावे देखील उपलब्ध आहेत. आणि त्याच संदर्भातला हा चौकोन आपल्याला त्या संदर्भातली माहिती देतो की हे जे वेगवेगळ्या भाषा आहेत किंवा आज आपण तुम्ही आणि मी बोलतो असणारी जी भाषा आहे, या भाषेचं मूळ हे संस्कृत भाषा हेच आहे. ती पिटकामध्ये 3 पिटक आहेत. पिटक म्हणजे पेटी, बॉक्स. या ठिकाणी त्याचा अर्थ विभाग असा आहे.
त्रिपिटक पाली भाषेत लिहिले आहे आणि 3 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आहेत. याच्यावर प्रश्न येऊ शकतो, पिटक म्हणजे काय? तर त्याच्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. तर पहिलं पिटक आहे सुत्त पिटक. यामध्ये गौतम बुद्धांच्या उपदेशाची वचनं एकत्रित करण्यात आली आहेत आणि या वचनांना सुक्ते असे म्हणतात. जसं आपण श्लोक म्हणतो, आयात म्हणतो, ओवी म्हणतो, मंत्र म्हणतो, त्याचप्रमाणे या पाली भाषेमध्ये गौतम बुद्धांच्या वाक्यांना किंवा उपदेशपर रचनांना सुक्त असं म्हटलंय आणि म्हणूनच या सुक्ताचाच अपभ्रंश होऊन सुत्त पीठिका तयार झालेली आहे. विनय पिटक, इथे विनय शब्दाचा अर्थ नियम असा आहे की नाही? इथं बौद्ध संघात जे काही भिक्खू आणि भिक्खिनी आहेत, त्यांच्या जीवनाचे, त्यांच्या आचारसरणीचे, विचारसरणीचे, जीवनशैलीचे काही जे नियम निश्चित करण्यात आले, त्यांचा उल्लेख या विनय पिटकमध्ये आहे. आता पुढचं अभिधम्म पिटक. अभिधम्म पिटक यात बौद्ध धर्माचं तत्वज्ञान सांगितलंय. त्रिपिटकाचे स्पष्टीकरण करणारा अठ्ठकथा, यालाच अर्थकथा असंही म्हटलंय, ग्रंथ प्रसिद्ध झालाय. ज्ञानी स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या गाथा रचल्या, त्या थेरी गाथा या ग्रंथात संकलित करण्यात आल्या आहेत. या गाथा पाली भाषेत आहेत. म्हणजे हे तीनही जे गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानाचं, बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाचं जे सार आहे, या त्रिपिटकामध्ये आहे. त्यातलं पहिलं पिटक आहे सुत्त पिटक, गौतम बुद्धांचे डायलॉग्स, वचने, उपदेशपर सूत्र, त्याला सुक्त असं म्हटलं. दुसरा आहे विनय पिटक, गौतम बुद्धांना फॉलो करणाऱ्या, त्यांच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या, जगभरात फिरणाऱ्या भिक्खू आणि भिक्खिनींना जे नियम होते आचारसरणी, जीवनशैलीचे, ते विनय पिटक मध्ये आहेत. आणि अभिधम्म पिटकामध्ये बौद्ध धर्माची फिलॉसॉफी काय आहे? काय फिलॉसॉफी आहे? दुःख आहे, दुःखाला कारण आहे, या कारणाचं निवारण होऊ शकतं आणि या निवारण करण्याच्या मार्गालाच अभिधम्म असे म्हटले आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे? स्टुडंट्स, बौद्धांचं तत्वज्ञान काय आहे? उज्ज्वला, बरोबर सांगितलं का मी चुकीचं सांगितलं? नमिरा, हॅलो, शीतल चौरे, पल्लवी भायतोडे, अस्मिता अफान, सचिन मोठे, तेजश्री गुरव, स्नेहल चव्हाण. मौन आहे का आज? मौन सगळ्यांचं का? आवाज पोचत नाही माझा तुमच्यापर्यंत? तर पुढे भगवद्गीता. भगवद्गीता हा हिंदूंच्या पवित्र ग्रंथ महाभारताचाच एक भाग आहे. फळाची आशा न करता प्रत्येकाने आपापलं कर्तव्य करावं असं भगवद्गीतेत सांगितलंय. याच्यावर एक श्लोक आहे, कोणाला आठवतोय का? आणि यात सांगितलंय की ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सगळ्यांसाठी खुला आहे. फळाची आशा न करता आपलं कर्तव्य करा, या अर्थाचा कुठला श्लोक कोणाला आठवतोय का भगवद्गीतेतला, महाभारतातला? स्वाती, स्वाती खरवले. अरे बोला ना, का परीक्षा बघतावर तुम्ही माझी? काय सगळ्यांनाच असं करता? कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूमा ते संगोस्व कर्मणी. कर्म करत राहा, कर्म करत राहा, फळांची अपेक्षा करू नका. नियती तुम्हाला फळ देणारच आहे. आणि या नियतीचा नियम आहे, प्रत्येक कर्माला फळ आहे. मग ते सत्कर्म असेल किंवा दुष्कर्म असेल, तुम्ही जे कर्म कराल त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे. आणि म्हणून फळांची चिंता न करता सातत्यानं सत्कर्म करत राहा. हे तत्वज्ञान सांगणारी भगवद्गीता आज सर्वांच्या अभ्यासाचा आणि आवडीचा विषय आहे. इसवी सनाच्या 8व्या शतकात आद्य शंकराचार्य होऊन गेले. ज्ञान आणि वैराग्य या गोष्टींवर त्यांनी भर दिलाय. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथांवर भाष्य लिहून त्यांनी त्यांचा अर्थ स्पष्ट केला. त्यांनी भारताच्या 4ही दिशांना, बद्रीनाथ, द्वारका,
जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या चारही ठिकाणी मठाची स्थापना केली. म्हणजे यालाच आपण चारधाम असंही म्हणतो. भारत देशाच्या चारही कोपऱ्यांना, चारही दिशांना, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण चारही मुख्य दिशांना शंकराचार्यांनी मठांची स्थापना केली. आणि यांनी वेगवेगळ्या ग्रंथांवरचं भाष्य, भाष्य म्हणजे काय, उपदेश पडलेले किंवा ते ग्रंथ सोपे करून लोकांना सांगितले. त्यात शंकराचार्यांचा हा देखणा फोटो आहे की ज्यांनी आपलं आयुष्य तत्वज्ञान आणि धर्मप्रसारासाठी, समाज कल्याणासाठी व्यतीत केलं. त्यांना आपण आद्य शंकराचार्य असं म्हणतो. त्यानंतर शंकराचार्याची परंपरा सुरू झाली. शंकराचार्य हे नाव नाही, ही पदवी आहे. आणि सगळ्यात पहिले शंकराचार्य जे आहेत त्यांना आपण आद्य शंकराचार्य असं म्हणतो. अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिला. उत्तम राजशासन व्यवस्था कशी असावी याचे सविस्तर ग्रंथात त्यानं वर्णन केले. कौटिल्य म्हणजे कोण? आर्य चाणक्य. त्यानं अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला आणि त्यात त्यांनी सांगितलं की एखाद्या राजानं कसं वागलं पाहिजे, मंत्रिमंडळानं कसं वागलं पाहिजे, राजाचं राजकारण, राजाचं समाजकारण, प्रशासन आणि शासन कुठल्या पद्धतीनं चाललं पाहिजे हे समर्पकपणे आणि नेमकेपणानं सांगणारा हा ग्रंथ आहे. त्याचं नाव आहे अर्थशास्त्र. तर पुढचा आहे व्याकरण ग्रंथ. पाणिनी या व्याकरणकारानं लिहिलेला अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ आहे. पतंजलीनं महाभाष्य ग्रंथ लिहिला. या ग्रंथात पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथातील सूत्रांचे स्पष्टीकरण केलं. म्हणजे इतकी विद्वान माणसं होती त्यावेळी की सतत नवनिर्मिती करणं, सतत अभ्यास करणं, रिसर्च करणं आणि त्याच्यातून, आणि हाच त्यांचा धर्म होता, हाच त्यांचा कर्म होता, हीच ईश्वर सेवा आणि हीच राष्ट्रसेवा. आणि म्हणून या विद्वान लोकांनी असं साहित्य निर्माण केले ज्याचा आपल्याला आजही त्याचा उपयोग होतोय, त्याचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं आहे. पुढं काय? आता बघा अर्थशास्त्राबद्दल काय लिहिलंय बघा. आपल्याला आपलं आजचं अर्थशास्त्र म्हणजे काय माहिती आपल्याला? इकॉनॉमिक्स. फक्त फायनान्शियल गोष्टींविषयी आपण जे म्हणतो किंवा अभ्यास करतो त्याला आपण आज अर्थशास्त्र म्हणतो. पण खरा अर्थशास्त्र ग्रंथ काय आहे? अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिलाय. कौटिल्य म्हणजे आर्य चाणक्य. या ग्रंथात राजाचं कर्तव्य, मंत्री निवडण्याचे निकष, म्हणजे मंत्री कसे निवडतात आजकाल सारखे नाही बरं का. कोणाकडे केवढे आमदार आहेत, कोणाकडे किती ताकद आहे, कोणाचं उपद्रव मूल्य किती आहे, कोण किती जवळचा आहे, कोण किती लांबचा आहे, कोण कुठल्या विचारधारेचा आहे, कोण कितला किती मोठा चोर आहे, डाकू आहे, हे सगळे निकष हे आजचे निकष आहेत. हे कलियुगातले निकष आहेत. अर्थशास्त्रामध्ये तर कुणाला तर आवाज येत आहे. बंद करा रे. कोणा सुरू आहे आवाज? आवाज कोणाचा सुरू आहे? आवाज. बाकी लोक माईक बंद करा. तर तो मंत्री विद्वान असला पाहिजे, स्वच्छ आणि शुद्ध चारित्र्याचा असला पाहिजे, राष्ट्राप्रती, समाजाप्रती, राजाप्रती त्याची निष्ठा असली पाहिजे, बांधिलकी असली पाहिजे, असे नियम त्याने सांगितले. आणि मग त्या माणसाला मंत्री करायचं. कुणाच तरी मर्जी आहे, कुठलं तरी जवळचा आहे, लांबचा आहे, पाहुणा आहे, आवळा आहे, कुठल्या तरी समाजाला काहीतरी खुश करायचे म्हणून अशा प्रकारची मंत्रिपद त्या काळात वाटले जात नव्हते. संरक्षणाची व्यवस्था कशा प्रकारे राज्याच्या लोकांचं संरक्षण केलं पाहिजे, दुर्गांचे प्रकार, वेगवेगळ्या प्रकारचे जे किल्ले आहेत ते किल्ले कसे असले पाहिजेत, त्यांची बांधणी कशी असली पाहिजे, त्यांचं संरक्षण आणि प्रशासन कसं असलं पाहिजे, सैन्य रचना, गुप्तहेरांची योजना, या सुद्धा गोष्टी त्यांनी अर्थशास्त्रामध्ये सांगितल्या. खजिन्याची, दफ्तरखान्याची व्यवस्था, न्यायदान पद्धती, चोरीचा तपास, शिक्षेचे प्रकार इत्यादी सगळ्या प्रशासनिक बाबींची सूक्ष्म चर्चा केली. असं झालं तर काय करायचं, तसं झालं तर काय करायचं, असं नाही झालं तसं कसं करायचं. आज आपण ज्या गोष्टीला संविधान असं म्हणतो, बेस म्हणतो संविधानाचा, तशा प्रकारचं हे त्या काळातलं संविधान की जे राजाला राजाच्या पद्धतीने राज्यकारभार कसा चालावा, तो सत्शील कसा असावा, सत्कर्मी कसा असावा, हे स्पष्ट सांगणारा, दिशादर्शन करणारा हा अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ आर्य चाणक्य किंवा कौटिल्य या विद्वान माणसाने लिहिला.
तर पुढे सांगितले आर्ष आणि अभिजात महाकाव्य. तर रामायण आणि महाभारत ही प्राचीन काळातली आर्ष महाकाव्य. आर्ष म्हणजे काय? आर्ष म्हणजे ऋषींनी रचलेले. रामायण आणि महाकाव्य वाल्मिकींनी रचले आणि रामायणातल्या कथेचा नायक हा श्रीराम आहे. महाभारत हे महाकाव्य व्यास ऋषींनी रचलंय. कौरव आणि पांडव यांच्यातल्या युद्धाचा हा विषय आहे. या महाकाव्यात श्रीकृष्णाच्या चरित्राचं वर्णन आहे. महाभारताच्या विविध मानवी भावनांचं आणि त्यांच्या परिणामांचं व्यापक दर्शन करतात. महाभारताबद्दल असं म्हटलं जातं, व्यासमुनींनी हा महाभारत ग्रंथ लिहिला. असा त्यासाठी एक संस्कृत श्लोक आहे, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. पुन्हा एकदा सांगतो, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम म्हणजे व्यासांनी जगातले सगळे विषय उष्ट केले. याचा पुन्हा सोपा अर्थ सांगतो की महाभारतात असा विषयच नाही की जो जगात आहे आणि जगात असा विषय नाही की जो महाभारतात नाही. सगळ्या प्रकारचे व्यक्तिमत्व, सगळ्या प्रकारची कंगोरी, सगळ्या स्वभावाची माणसं, सगळ्या प्रकारचे प्रसंग, सगळ्या प्रकारच्या वृत्ती यांचं समर्पक चित्र आहे, देखणं चित्र आहे, रंगीत चित्र आहे, रंजक चित्र आहे, सर्वकालिक सामोरं वास्तव मांडणारं चित्र आहे आणि म्हणून त्याला महाकाव्याचा दर्जा दिलाय. भाषा, साहित्य आणि कला या परंपरेसाठी हा कालखंड असा असतो की त्याचा पुढील काळात या गौरव अबाधित राहतो. अशा कालखंडात निर्माण झालेल्या साहित्य, कला इत्यादींना अभिजात साहित्य म्हणून ओळखलं जातं. अभिजात संस्कृत भाषेतील कालिदासाची रघुवंश आणि कुमारसंभव तसेच भारवीचे किरातार्जुनीय आणि माघाचे शिशुपाल वध हे प्राचीन कालखंडातील महाकाव्य प्रसिद्ध आहे. म्हणजे आजकाल आपण ज्या गोष्टींचा आपल्याला गंधही नाही किंवा ज्या गोष्टी आपण जुन्या म्हणून बघतोय किंवा कदाचित आपण वाचत असू किंवा नसूही, तर या गोष्टींनी त्या काळी महाकाव्याचा दर्जा मिळवलाय, अभिजात भाषेचा, अभिजात साहित्याचा दर्जा मिळवलाय. आजही त्यांना तेवढंच महत्व, त्यातली गंमत, त्यातला रस तेवढा जिवंत आहे. ही सगळी नावं आणि लेखकांची नावं आपल्याला पाठ करायची आणि लक्षात ठेवायची. नाटक, गायन, वादन आणि नृत्य यांच्या आधारे एखादी कथा सादर करण्याची परंपरा खूप प्राचीन आहे. या कलांची सविस्तर चर्चा नाट्यशास्त्र या भरत मुनींनी लिहिलेल्या ग्रंथात केली. भरत मुनींना नाट्यशास्त्राचे प्रणेते मानतात. म्हणजे नाटक कसं असावं, नाटकानं समाजाचं कसं प्रबोधन करावं, नाटकानं मनोरंजन कसं करावं, नाटकाची मांडणी कशी असावी, सादरीकरण कसं असावं, कथा, संवाद, पटकथा कशा असाव्यात, या सगळ्या बाबींचे ज्ञान देणारा हा ग्रंथ आहे. त्याचं नाव आहे नाट्यशास्त्र आणि भरत मुनी या विद्वानानं तो ग्रंथ लिहिला. या कलांना संवादाची जोड देऊन केलेलं सादरीकरण म्हणजे नाटक. म्हणजे गायन, वादन आणि नृत्य या कलांना संवादाची जोड देणं, खुमासदार रंजक संवाद, हृदयाला भिडणारे भावनिक संवाद किंवा अंगावर शहारे निर्माण करणारे शौर्यपूर्ण तजेलदार संवाद लिहून तीनही गोष्टींचा जिथं मिलाफ केला जातो त्याला आपण नाटक असं म्हणतो. प्राचीन संस्कृत नाटकांमध्ये भास या नाटककाराचं स्वप्न वासवदत्त आणि कालिदासाचं अभिज्ञान शाकुंतल यासारखी नाटकं प्रसिद्ध आहेत. तर अशा प्रकारे हे वेगवेगळे भारतीय विद्वान प्राचीन काळामध्ये होऊन गेले आणि त्या लोकांनी त्या त्यावेळी त्या त्या काळात त्या त्या समाजाला अनुरूप त्या त्या धर्म, कर्म आणि तत्वज्ञानाला अनुरूप साहित्याची निर्मिती केली आणि त्याचं आपल्याला इथं दर्शन झालेलं दिसून येतं. समजतंय का? कडो घेऊन जातंय? समजतंय सर. असं समजतंय. इंटरेस्टिंग वाटतंय ना? हो सर. येस सर. तर पुढे आहे कथा साहित्य. बरं का, प्राचीन काळी भारतामध्ये कथा साहित्याचा उपयोग मनोरंजनाद्वारे शिक्षण देण्यासाठी केला जातो. बघा, म्हणजे आधीपासूनच आपल्या भारतीय लोकांनी सांगितले की शिक्षण हे आनंददायी असलं पाहिजे, मनोरंजक असलं पाहिजे. अंगठेदाराला लावणारं, छड्या मारणारं किंवा डोक्यावर ताण देणारं, डोक्यावर ओझं देणारं, पर्सेंटेज आणि मार्क
मार्कांच्या शर्यतीत उरफाटेस तो पळवणार नव्हे, बरं का. आणि म्हणून गुणाढ्य यांचा पैशाची नावाच्या भाषेतील बृहत कथा हा ग्रंथ विख्यात आहे. विष्णू शर्मा नावाच्या पंडितांना रचलेला पंचतंत्र हा ग्रंथ सुद्धा कला साहित्याचा उत्कृष्ट नमुना आहे. या ग्रंथांचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे आणि बौद्ध धर्मातल्या जातक कथा सुद्धा अतिशय फेमस आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असणारी अलिबाबा 40 चोर नावाची जी गोष्ट ही पण अशीच प्राचीन काळापासून किंवा मध्ययुगीन काळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचली आणि त्याचा आपल्याला आजही आनंद मिळतो आहे. अगदी अशाच या संस्कृत कथा आहे की ज्या आपल्याला त्याचा आनंद घ्यायला मदत करतात. आता लोकजीवन कसं होतं, त्यावेळचे लोक कसे राहत होते. प्राचीन भारतातील साहित्यातून तत्कालीन लोकजीवनाची माहिती मिळते. प्राचीन भारतात देशांतर्गत आणि दूरवरच्या देशांशी असलेल्या व्यापारामुळे समृद्धी नांदत होती. समाज वेगवेगळ्या जातींमध्ये विभागलेला होता, वेगवेगळ्या कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या. भारत हा देश व्यापाराने समृद्ध होता, जगभरासोबत व्यापार करतो आणि मग लांब लांबच्या देशांसोबत त्यांचा व्यापार होता आणि त्या व्यवसायानुसार समाज हा वेगवेगळ्या जातींमध्ये विभागलेला आणि वेगवेगळ्या व्यापाऱ्यांच्या आणि कारागिरांच्या ज्या संघटना होत्या त्याला त्यांनी श्रेणी असं म्हटलंय. सागरी आणि खुशकीच्या मार्गाने व्यापार चालत असेल तर कापड, हस्ततंत्र, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीची माती किंवा मातीची भांडी इत्यादी भारतीय वस्तूंना परदेशात अतिशय मागणी असे. तांदूळ, गहू, सातू, मसूर ही मुख्य पिकं होती. लोकांच्या आहारात या धान्यांपासून बनलेले विविध पदार्थ, मांस, मासे, दूध, तूप आणि फळे यांचा समावेश आहे. लोक प्रामुख्याने सुती वस्त्र वापरत होते. रेशीम आणि लोकरीची वस्त्रही वापरत होती. ती वस्त्रे साधारणपणे आजचे धोतर, उपरणे, मुंडासे आणि साडी या प्रकाराची होती. कुशाणांच्या काळात कपडे शिवण्याच्या पद्धतीचा परिचय भारतीयांना झाला. म्हणजे हा समृद्ध असा साहित्यानं समृद्ध देश, संस्कृतीनं समृद्ध देश, आहार विहार किंवा जगण्याची चैन करणाऱ्या अनेक गोष्टींपासून समृद्ध असणारा हा देश आहे. आणि कपडे देखील धोतर, उपर म्हणजे नुसती साधी वस्त्र, ज्याला कुठले पटले शिवलेली वस्त्र नव्हे, सलग वस्त्र, अखंड कापड त्याचा वापर करतात. पण कुशाण जेव्हा आपल्या देशात, कुशाण नावाची जमात आपल्या देशामध्ये आली तेव्हापासून लोकांना कळले कापड फाडून ते आपल्या आपल्या शारीरिक गरजेनुसार ते बांधलं जातं किंवा शिवलं जातं आणि तेव्हापासून शिवलेल्या कपड्यांचा भारतीयांना परिचय झाला. तर विज्ञान, भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद म्हटलं जातं. आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे. आयुर्वेदामध्ये रोगांची लक्षणे, रोगांचे निदान, रोगांचे उपचार या गोष्टींचा विचार केला आणि यासोबतच रोगच व्हायला नको म्हणून देखील काय करायला पाहिजे याचा अभ्यास केलाय. आपण म्हणतो की नाही, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आजकालची जी मेडिकल पद्धती आहे ती काय काय म्हणते त्याला, आपण वेगवेगळ्या पॅथी झाल्या, ॲलोपॅथी किंवा बाकी आणखी. तर रोग झाल्यानंतर मग तुम्हाला टेस्ट करायला सांगतात, औषधं खायला सांगतात, मग तो रोग लक्षणांवरून रोग बरा करायचा प्रयत्न करतात आणि रोग बरा नाही करते, लक्षणं बरी करतात. तसं आयुर्वेदाचं काय वैशिष्ट्य आहे, आयुर्वेद मुख्य आजारावरच काम करतो. नेमका काय आजार आहे, त्याचं निदान काय आहे आणि त्यावर मुळावर उपचार केले जातात. त्यामुळे एकदा बरा झालेला आजार त्या माणसाला परत कधी होत. आणि म्हणून या काळात आयुर्वेदामध्ये किंवा आजही आयुर्वेद हा माणसाला रोग होऊ नयेत यासाठी काम करणारा वैद्यकशास्त्रातला एक मुख्य प्रकार. याच काळात बिंबिसार राजाच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता. चरक संहिता या ग्रंथात वैद्यकीय चिकित्साशास्त्र आणि औषधशास्त्र यांची सविस्तर माहिती आहे. हा ग्रंथ चरक मुनींनी लिहिलाय. सुश्रुत या शल्य विशारदाने लिहिलेल्या सुश्रुत संहिता या ग्रंथात विविध रोगांचे निदान आणि त्यावरची माहिती आहे. म्हणजे वैद्य जीवक असेल, वैद्य चरक असतील किंवा वैद्य सुश्रुत असतील, या लोकांनी त्या काळामध्ये
संशोधनाच्या माध्यमातून, अभ्यासाच्या माध्यमातून, तपश्चर्येच्या माध्यमातून मानवी जीवन निरोगी कसं राहील, आनंदी कसं राहील, यासाठी अभ्यास केलेला आणि त्यावरती ग्रंथ लिहिलेला आपल्याला दिसतो. या ग्रंथाचा विशेष म्हणजे त्यामध्ये विविध कारणांनी होणाऱ्या जखमा, अस्थिभंग, त्यांचे प्रकार, त्यांच्यातली शस्त्रक्रिया या सगळ्यांची चर्चा केलेली आहे. सुश्रुत संहितेचे अरबी भाषेत भाषांतर झाले, त्याचं नाव किताबे सुसूद असं आहे. याच्यावर नक्की प्रश्न येईल बरं का. सुश्रुत संहितेचे अरबी भाषेतलं नाव सांगा, तर ते आहे किताबी सुसूद. वाग्भटानं वैदिक शास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले. वाग्भट नावाचा जो ब्राह्मण आहे किंवा जो विद्वान आहे त्यानं वैदिक शास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले. त्यातला अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता हे मुख्य ग्रंथ आहे. सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूने लिहिलेल्या रसरत्नाकर या ग्रंथात रसायन आणि धातू या संबंधीची माहिती, म्हणजे किती विद्वान आणि अभ्यासू लोकांची परंपरा आहे आपल्या देशाला. या लोकांनी तर त्या काळात कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा किंवा तंत्रज्ञान किंवा रिसर्चच्या गोष्टी फारशा उपलब्ध नसताना आपल्या जीवनाचा, अभ्यासाचा, तपश्चर्येचा, विद्वत्तेचा, ज्ञानाचा उपयोग हा समाज कार्यासाठी केलेला आपल्याला दिसून येतो. तर गणित आणि खगोलशास्त्र. प्राचीन भारतीयांनी गणित आणि खगोलशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला आणि म्हणून 1 ते 9 आणि 0 या संख्यांचा वापर सगळ्यात आधी भारतानेच केलाय. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि पुन्हा वर 0 की जे दशम मध्ये जातं, हे सगळे अंक भारताने सगळ्यात आधी वापरले. किती विद्वान आणि किती पुढे आलेला भारत आहे बघा. एकम, दहम अशा स्थानानुसार अंकांची किंमत बदलते हे प्राचीन भारतीयांना माहिती होतं. आर्यभट्ट नावाच्या शास्त्रज्ञानं आर्यभटीय हा ग्रंथ लिहिला. आपल्याला माहिती आहे आर्यभट्टाने कसे शोध लावला, शून्याचा शोध लावला. त्यांनी गणिती क्रियांची अनेक सूत्र दिली. आर्यभट्ट खगोलशास्त्रज्ञही होता आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्यानं सांगितलं, की ज्याचा नंतर कित्येक वर्षानंतर इंग्रजांना शोध लावला. इसवी सनाच्या 6व्या शतकात होऊन गेलेल्या वराह मिहीर यानं पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात भारतीय खगोलशास्त्रीय सिद्धांताबरोबरच ग्रीक, रोमन, इजिप्ती या संस्कृतीमधील ग्रंथांचा समावेश केलेला दिसून येतो. इसवी सनाच्या 7व्या शतकात ब्रह्मगुप्त या गणित तज्ञाने लिहिलेल्या ग्रंथांचं अरबी भाषांतर झालेलं आहे. अरबी भाषेत भाषांतर झालेलं आहे. तर कणाद कोण आहे? तर कणादनं वैशेषिक दर्शन हा ग्रंथ लिहिलाय. या ग्रंथात अणु परमाणूंचा विचार प्रामुख्याने केलाय आणि म्हणून कणादाच्या मते विश्व हे असंख्य वस्तूंनी भरलेलं आहे आणि या वस्तू म्हणजे अणूंनी घेतलेली वेगवेगळी रूपं आहेत. ही रूपं बदलतात आणि अणू मात्र अक्षय्य राहतात. या जगातली प्रत्येक गोष्टी सूक्ष्म कणांनी बनलेली असं त्याने सांगितलं होतं. आता तुमच्या माझ्या समोर ज्या ज्या काही गोष्टी, समजा तुमच्याकडे मोबाईल असेल, माझ्या हातात लॅपटॉप आहे, कुणी खुर्चीवर बसला असेल, कुणी फरशीवर बसला असेल, कुणी सतरंजीवर बसला असेल, कुणाच्या समोर टीव्ही असेल, खिडकी असेल, पलंग असेल, हे सगळं अतिसूक्ष्म कणांनी बनलं आणि या अतिसूक्ष्म कणांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी वेगवेगळं रूप घेतलंय आणि त्या रूपानुसार मग तो कधी पलंग झालाय, कधी खुर्ची झाली आहे, कधी मोबाईल झालाय. अशा प्रकारे या सगळ्या वस्तू जगातल्या बनलेल्या आहेत. याचा शोध कणाद नावाच्या विद्वानानं प्राचीन काळी लावला होता आणि आजही आपण त्यांना न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन असं म्हणतो, की जो कणाचे, अणूचे किंवा रेणूचे मुख्य भाग आहेत. कोण आहे सायन्सवाला आपल्यात, बरोबर आहे का? आयशा बी, हु इज द सायन्स स्टुडंट? सायन्सवाला कोणी आहे का नाही? कोणीच असू द्या. चला, शिक्षणाचे केंद्र. प्राचीन भारतात शिक्षणाची अनेक नाणावलेली केंद्र, नाणावलेली म्हणजे प्रसिद्ध असलेली बरं का, तिथे शिक्षण घेण्यासाठी परदेशातून सुद्धा विद्यार्थी येतात. आता आपण उल्लेख केला तक्षशिला विद्यापीठ,
तक्षशिला हे प्राचीन भारतीय व्यापारी मार्गावरचं महत्वाचं शहर आहे. सध्या हे स्थान पाकिस्तानात आहे. तिथे सापडलेल्या पुरातत्वी पुराव्यांच्या आधारे इसवी सन पूर्व 6व्या शतकात हे शहर वसवलं गेलं. गौतम बुद्धांचा समकालीन असलेला जीवक नावाचा वैद्य तक्षशिला विद्यापीठात शिकला होता. इसवी सन पूर्व 4थ्या शतकात तक्षशिला विद्यापीठाची कीर्ती सर्वदूर पसरली. मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याचं सुद्धा शिक्षण तक्षशिला विद्यापीठातच झालंय. व्याकरणकार पाणिनी, चरक हे वैद्य सुद्धा तक्षशिला विद्यापीठाचे विद्यार्थी आहे. सिकंदराच्या बरोबर आलेल्या ग्रीक इतिहासकारांनी तक्षशिलेचं वर्णन केलं. ग्रीसमध्ये कुठल्याही प्रकारच्या अस्तित्वात एवढं छान विद्यापीठ कुठंच अस्तित्वात नव्हतं असं ग्रीकचे इतिहासकार सांगतात. चिनी बौद्ध भिक्खू फैयान हा 400च्या सुमारास भारतात आला. त्यावेळी त्यानं तक्षशिला विद्यापीठाला भेट दिली आणि या विद्यापीठामध्ये वैदिक वाङ्मय, बौद्ध तत्वज्ञान, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र अशा विविध विषयांचं शिक्षण दिलं जाईल असं त्यानं सांगितलं. वल्लभी नावाचं पण केंद्र आहे बरं का. गुजरातल्या सौराष्ट्रात वल्लभी नावाचं प्राचीन गाव आहे. इसवी सनाच्या 5व्या ते 8व्या शतकात ते जैन आणि बौद्ध तत्वज्ञानाच्या शिक्षणाचं मुख्य केंद्र झालं. युआन शॉंग या चीनी बौद्ध भिक्खूंनी देखील वल्लभीला भेट दिलेली आहे. पुढे नालंदा विद्यापीठ. आजच्या बिहारमधील पाटणा शहराच्या जवळ नालंदा विद्यापीठाचे अवशेष आहे. सम्राट हर्षवर्धनाने या विद्यापीठाला उदार हस्त देणग्या दिल्या. युआन शॉंग आणि इत्सिंग यांनी केलेल्या वर्णनानुसार नालंदा विद्यापीठात हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होती. तेथील विद्यालयात हजारो ग्रंथ होते आणि विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेशद्वारापाशीच विद्यार्थ्यांना परीक्षा दिली जात. आव जाव घर तुम्हाला असा प्रकार नव्हता. कुणी या पैसे भरून डॉक्टर व्हा, कुणी या पैसे भरा इंजिनियर व्हा, कुणी या पैसे भरून PhD करा. नो, फाजील प्रकार त्यावेळी नव्हता. खरं शिक्षण दिलं जात. ज्याला खऱ्या अर्थाने ज्ञानाची आस आहे, ज्याच्याकडे काहीतरी बेस आहे, म्हणजे तळमळीने तिथं आलेला आहे, त्याच्याकडेच या सगळ्या गोष्टींचा तिथं खऱ्या अर्थानं काम केलं जात होतं. आणि अशा प्रकारे वल्लभी असेल, तक्षशिला असेल किंवा नालंदा असेल ही विद्यापीठ काम करते. तेव्हा हे चित्र दिसतंय का? नालंदा विद्यापीठाची मुद्रा आहे महाविहाराची. अशा प्रकारे तिथली ती मुद्रा देखील आपल्याला इथं उपलब्ध झालेली आहे. तर पुढे विक्रमशिला विद्यापीठ. विक्रमशिला विद्यापीठ आजच्या बिहारमधल्या भागलपूर जवळ आहे. धर्मपाल नावाच्या राजाने त्याची स्थापना इसवी सनाच्या 8व्या शतकात केली होती. तिथे 6 विहार होते आणि प्रत्येक विहाराचे हे प्रवेशद्वार हे स्वतंत्र होते. अशा प्रकारे विक्रमशिला विद्यापीठ. त्यानंतर पुढचं कांची. पल्लव राजसत्तेच्या काळात तामिळनाडूतील कांची हे शहर महत्वाचं शैक्षणिक केंद्र बनलं होतं. तिथं वैदिक, जैन आणि बौद्ध ग्रंथांचे अध्ययन आणि अध्यापन केले जाईल. अशा प्रकारे आपण या सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या विद्यापीठांचा अभ्यास केलेला आहे किंवा तिथे वेगवेगळ्या प्रकार प्रत्येकाचे वैशिष्ट्य वेगळं आहे, प्रत्येकाची बलस्थानं वेगळी आहेत. आणि अशा प्रकारे भारत हा प्राचीन काळात अतिशय समृद्ध होता शिक्षणाच्या बाबतीत आणि संस्कृतीच्या बाबतीत, याचे धडधडीत पुरावे आहेत. तर पुढे स्थापत्य आणि कला. स्थापत्य म्हणजे काय? इमारती, त्या काळातली मोठी बांधकाम आणि कला. मौर्य आणि गुप्त काळात भारतीय स्थापत्य कलेच्या विकासाचा उत्कर्ष झाला. सम्राट अशोकाने ठिकठिकाणी उभारलेले दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरण आहे. सांचीचा स्तूप, उदयगिरी, खंडगिरी, कार्ले, नाशिक, अजिंठा, वेरूळ इत्यादी अनेक लेण्यांमधून तीच परंपरा पुढे गेलेल्याच आपल्याला दिसते. गुप्त काळात भारतीय मूर्तिकलेचा विकास सुद्धा झालाय. दक्षिण भारतात चालुक्य आणि पल्लव राजसत्तेच्या काळात मंदिर स्थापत्याचा विकास झाला. हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. महाबलीपुरमची मंदिरे याची साक्ष देतात. पल्लव राजसत्तेच्या काळात देवदेवतांच्या कांस्य मूर्ती बनवण्यास सुरुवात झाली. दिल्ली जवळच्या मेहरौली येथे असलेल्या गुप्तकालीन लोहस्तंभाच्या आधारे प्राचीन भारतीयांचं धातुशास्त्रातलं ज्ञान किती पुढे पोहोचलं होतं याची जाणीव होत आहे.
प्राचीन भारतीय संस्कृती अत्यंत समृद्ध आणि प्रगत होती हे आपण पाहिलंय. पुढील पाठात आपण भारतीय संस्कृतीतल्या इतर संस्कृतीशी असलेला संबंध अभ्यासणार आहोत. हे बघा, नटराजाची कांस्य मूर्ती कुठल्या काळातली आहे बघा. प्राचीन काळातली कांस्य धातूची किंवा त्या मूर्तीची किती रेखीवपणा आहे, किती देखणेपणा आहे. आणि मेहरवली नावातला दिल्ली शेजारचा हा जो लोहस्तंभ आहे हा मधला कमानीच्या समोरचा, की जो आज सुद्धा गंजलेला नाही, ही भारतीयांच्या विद्वत्तेची, समृद्धीची आणि उत्कर्षाची निशाणी आहे. आणि म्हणून भारत हा सदैव विश्वगुरु होता आणि पुढे देखील विश्वगुरु होईल, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. या लेणी आहेत, नाशिकची लेणी आहे बघा. इथे देखील आपल्याला या सगळ्या स्थापत्य कलेचा जो काही विकास झाला त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला इथे दिसते. ओके, समजलं स्टुडंट्स? येस सर. हा, आलेत का राजलक्ष्मी मॅडम? आर यू देअर इन द मीटिंग? हॅलो, एक मिनिट, मी राजलक्ष्मी मॅडमला बोलवतो. हा हॅलो, बोला. आज जॉईन करताय ना? हो हो, करा करा. ओके. अशा प्रकारे आज आपण किंवा आजपर्यंत आपण इतिहासातलं 9 पाठ अभ्यासलेले आहेत. 6व्या इतिहासाचं पूर्ण पुस्तक आपलं झालेलं आहे. तशाच प्रकारे आपण याच्यानंतर पुढचे पाठ आपण जे जाणार आहोत आणि त्या अनुषंगाने आपण देखील स्वतःचा अभ्यास करायचा आहे. स्वतःच्या नोट्स काढा. आता जे जे काही आपण वाचलं किंवा चर्चा केली तर ते छोट्या गोष्टी लिहून काढा. मी जे तिथं म्हणालो किंवा तुम्हाला असं वाटलं की सर याच्यावर प्रश्न येऊ शकतो, हा महत्वाचा टॉपिक वाटतो, इथे एका वाक्यात येऊ शकतं, इथे जोड्याला लावा येऊ शकतं, त्याच्यावर आपण काम करायचं. हा बोल रे. हा, हॅलो, हा, येस, वेलकम मॅम, वेलकम बॅक. थँक्यू. आय एम देअर. सर, जरा स्लाइड्स आत्ता जरा उशिरा पाठवल्यात, तर स्लाइड्स फक्त एक एक सेंड करा जरा वेळाने. कोण आहे? तुम्ही तय्यब आहात सर का आहेत, दुसरे तय्यब कोणी सर आहेत, तय्यब सर आहेत. आहेत ना? येस, तय्यब सर ठीक आहेत ना? म्हणजे ते म्हणतात म्हणून, नाही तर मी माझं विदाउट दॅट आय कॅन टेक. आय विल बी एबल टू टेक द क्लास इन्स्टेड ऑफ दॅट ऑल्सो. Go ahead, ma'am. Sir will be there. Don't worry. ओके, नो प्रॉब्लेम. I'm going to leave the meeting. या ओके. Thank you. Have a Doesn't happy day matter. ahead. थँक्यू सर. थँक्यू. हॅलो Yes, एव्हरीबडी. yes. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आज आपण जरा ग्रामर फोकस करतोय परत. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मेनली फॉर पार्ट पेपर 2. मेनली फॉर पेपर 2. Because it is compulsory for paper 2 and it is not that much compulsory for paper 1. पण त्यातला काहीच येणारच नाही असं सांगता येत नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी हा पिरियड अटेंड करायचा आहे. तुम्हाला मी डायरेक्ट इनडायरेक्टच्या
आज आपण सुरुवात करतोय फक्त, त्याच्यामुळे थोडंसं फोकस करून तुमचं लक्ष तिथे अट्रॅक्ट करून त्याच्यानंतर आपण थोडंसं अवघड जी वाक्य आहेत डायरेक्ट इनडायरेक्ट मधली त्याकडे पण जाणार आहोत. आज जमलं तर आजच्या टायमिंगमध्ये झालं तर आज, नाही झालं तर मग नेक्स्ट पिरियडमध्ये हे डायरेक्ट इनडायरेक्टचं अवघड वाक्य. आता मला मगापासून आज ठरवलेलं आहे मी, आय हॅव टू डिसाइडेड to tell you everything about the paper second mainly, and that everything whatever I have taught till today is there for paper 2 also. So for paper 2 you will have to study everything which has been taught by me till today. आजपर्यंत मी जेवढं काही शिकवलेलं आहे ते सगळं पेपर सेकंड साठी सुद्धा पेपर 2 साठी सुद्धा आहे. सगळ्यांनी लक्षात घ्या नीट, सगळं आहे. आणि त्यात पॉइंट्सच्या संदर्भामधली जी डिफिकल्टी, जी हार्डनेस लेवल आहे, म्हणजे ज्याला आपण काठिण्य पातळी म्हणतो मराठीत, तुम्ही ऐकलं असेल बरेचदा इथे की काठिण्य पातळी म्हणजे जरा अवघड 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 असे प्रश्न, पण पॉइंट तेच, म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट आहे, ऍक्टिव्ह पॅसिव्ह आहे, ए एन दी आहे, या सगळ्या संदर्भात म्हणजे इतर जे काही ग्रामॅटिकल फोकस आहेत किंवा सिनॉनिम अँटोनिम आहेत किंवा वन वर्ड फॉर आहे, जे जे पॉइंट आहेत ते सगळेच्या सगळे पेपर फर्स्ट साठी जे आहेत ते सगळेच्या सगळे तुम्ही पेपर 2 साठी जे मॅक्झिमम स्टुडंट्स त्यातले आहेत हे मला माहिती आहे. त्यामुळे सगळ्यांनी जे काही मी आजपर्यंत शिकवलं ते सगळंच्या सगळं लर्न करायचंय. समजलेलं नसेल तर मला विचारा, तेवढा भाग झालेला आहे, तेवढा सगळ्याच्या सगळा पेपर सेकंडकडे तुमच्या ह्या स्टुडंट्सला सुद्धा असणार आहे. फक्त काठिण्य पातळी याचा अर्थ काय की जरासे अवघड प्रश्न तुम्हाला पेपर सेकंड मध्ये विचारणार आहेत. उदाहरणार्थ ऍक्टिव्ह पॅसिव्ह हे जे आहे ते त्याच्यावरचे जे प्रश्न आहेत 1-2 मार्कांसाठी असतील किंवा कधी कधी 5-6 मार्कांसाठी पण ऍक्टिव्ह पॅसिव्ह आहे तुम्हाला माझ्या मते. कारण का तर ते एरर्स मध्ये वगैरे जातं, ते एरर्स एरर फाइंडिंग किंवा त्याच्यावरची जी काही वाक्यरचना ज्या आहेत तुम्हाला, किंवा फॉल्स ऑर ट्रू या ठिकाणी पण तुम्हाला येणार आहे, किंवा अनसीन पॅसेजमध्ये पण पॅसिव्ह ऍक्टिव्ह हे व्हॉइसेस येणारच आहेत. म्हणजे ते जर तुम्हाला कळलेच नाहीत तर तुम्हाला याचं कॉम्प्रिहेन्शन होणार नाही. हे ऍक्टिव्ह पॅसिव्हच्या बाबतीतच आहे असं नाही, ए एन दी बद्दलही मी तेच बोलते. आणि डायरेक्ट इनडायरेक्ट आज मी सुरू करते, तर त्याही बाबतीमध्ये काठिण्य पातळी ह्याचा अर्थ जर तुम्हाला नीट समजलेला असेल तर मी काय बोलते ते समजेल. समजतंय का तुम्हाला काठिण्य पातळी म्हणजे काय? कारण मी आता आजपासून पुढे जास्त प्रमाणामध्ये पेपर 2 कडे लक्ष द्यायचं ठरवलेलं आहे. कारण जेवढं शिकवलंय तेवढं पेपर 2 मध्ये आहेच आहे, पण तुमचं जरासे अवघड अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला डायरेक्ट कुठल्याही ग्रॅमॅटिकल फोकससाठी आणि व्होकॅब्युलरी फोकससाठी हे तुम्हाला जरा तुलनेने अवघड असणार आहेत. अवघड याचा अर्थ त्यालाच म्हणायचं काठिण्य पातळी जरा हाय असणार आहे या वर्गाला पेपर 2 साठी. समजलंय का मी काय बोलतेय ते? हॅव यू अंडरस्टूड? हो हो मॅडम, येस मॅम. Yes, madam. समजलंय ना? हो. हा, आता मॅक्झिमम त्यातले तुमचे जे स्टुडंट्स आहेत माझ्या समोर आता 25, तर त्यांच्यापैकी सगळेच्या सगळे हे त्याच्यातले एक 5-6 सोडले तर मला वाटतं बाकीचे सगळे पेपर 2 साठी आहेत. बरोबर आहे? एम आय राईट? हो मॅडम. एम आय राईट ऑर नॉट? येस मॅम. हा, ओके. तर तुम्ही त्या सर्व संदर्भांमध्ये आपला जो काही फोकस आहे, म्हणजे उदाहरणार्थ ऍक्टिव्ह पॅसिव्ह आहे किंवा ए एन डी आहे किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट आहे किंवा टेन्सेस आहेत, जे मी शिकवलं आजपर्यंत त्यातलं ते तर आलंच पाहिजे. सोपं असेल तर वेल अँड गुड, पण जर असं कधी कधी काही प्रश्न विशेषतः अवघड असण्याची शक्यता नाही, मी म्हणत आहे असणारच आहेत, आणि तिथे तुमचा कस लागणार आहे. सो युअर मेरिट विल बी डिसाइडेड देअर. अँड इफ यू आर मेरिटोरियस, इफ यू नो एव्हरीथिंग, then you will pass that exam, paper 2 mainly. याचा अर्थ असा नाही की सगळ्यांनाच अवघड, थोडेसे एक 4-5 प्रश्न नेहमी अवघड असतात सर्व वर्गांमध्ये आयुष्यभर. लक्षात ठेवा की सर्व कुठलीही एक्झाम असो 4-5 प्रश्न, आणि तिथे मेरिट ठरतं. विद्यार्थी
फर्स्ट मेरिट आहे का सेकंड आहे का फिफ्थ मेरिट आहे, हे सगळं त्या प्रश्नांवरनं ठरत असतं. हे तुम्हाला एज्युकेशनली माहिती पाहिजे. एज्युकेशनली म्हणजे हे आपली जी लाईन आहे व्यवसायाची, त्याच्यामध्ये असं ठेवायचंच असतं. आणि अतिशय सोपे प्रश्न सुद्धा आपल्याला, म्हणजे तुम्ही जेव्हा टीचर व्हाल तेव्हा अतिशय सोपे असे पण प्रश्न विचारायचे असतात. आपण जेव्हा डिझाईन करतो, पेपर सेटिंग करतो, तेव्हा किमान एक 4-5 प्रश्न सोपे वाटलेच पाहिजेत आणि किमान 4-5 प्रश्न अवघड वाटले पाहिजेत 30 पैकी. एक कल्पना देते तुम्हाला. आणि मधले जे आहेत ते सगळे एक साधारण मीडियम स्वरूपाचे, पण पेपर 2 असेल तर त्याच्यातली काठिण्य पातळी जरा हायर आणि पेपर 1 साठी काठिण्य पातळी जरा लोअर, म्हणजे हार्डनेस, लेवल ऑफ हार्डनेस विल बी लोअर अँड हायर अकॉर्डिंगली. तर आता आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट हे तुम्हाला 10वी-12वी पर्यंत सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे मी त्याच्यावर पहिल्यापासून सांगणार नाहीये. हायलाईट करत करत पुढे जाणार आहे. हायलाईट करणार म्हणजे काय, थोडं थोडं सांगत पुढे जाणार आहे. जिथे तुम्हाला कळणार नाही असं मला वाटेल तिथे मी आत्ता 3-4 चार्ट्स पाठवलेले आहेत, ते तुम्हाला नंतर मिळाले तरी मला चालणार आहे. आत्ता आपण फक्त अर्थ लक्षात घ्या. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हे दिस इज मेनली फॉर पेपर 2. डायरेक्ट स्पीचचा मराठी अर्थ आहे प्रत्यक्ष कथन. कथन आणि ज्यांना पाहिजे त्यांनी ओपन युअर नोटबुक्स, जे पाहिजे त्याच्या नोट्सच घेणं आवश्यक आहे. आणि इनडायरेक्ट स्पीचचा मराठी अर्थ आहे अप्रत्यक्ष कथन. ठीक आहे. आता डायरेक्ट स्पीच जेव्हा असतो, जे वाक्य असतं, तेव्हा तुम्हाला इन्व्हर्टेड कॉमाच, तुम्हाला माहिती आहेत की दरवेळेला असे इन्व्हर्टेड कॉमाच आपल्याला असतात तिथे. तिथे म्हणजे त्या वाक्यामध्ये असतात. उदाहरणार्थ वाक्य सांगणार आहे मी. आणि इनडायरेक्ट जेव्हा स्पीच असेल तेव्हा ते जे इन्व्हर्टेड कॉमाज असतात, म्हणजे अवतरण चिन्ह ज्याला आपण मराठी म्हणतो मराठीमध्ये, तर ते सगळे काढले गेलेले पाहिजेत. हे कशासाठी सांगते की तुम्हाला कधी कधी एरर फाइंडिंगसाठी काही प्रश्न येतील की स्पीच तर तुम्हाला इनडायरेक्ट दिसेल, इनडायरेक्ट, आणि इन्व्हर्टेड कॉमा तिथे तसेच चालू ठेवलेले आहेत. मग तुम्ही काय करायचं, फक्त ते जे वाक्य आहे ते निश्चितपणाने चुकलेलं आहे. इनडायरेक्ट स्पीच ज्यांना पाहिजे त्याने लिहून घ्या. इनडायरेक्ट स्पीचमध्ये अवतरण चिन्हे नसतात. इन्व्हर्टेड कॉमाज नसतात. इनडायरेक्ट मध्ये इन्व्हर्टेड कॉमाज नसतात आणि डायरेक्ट स्पीचमध्ये कंपल्सरी असतात. आता तुम्हाला प्रश्न असाही येऊ शकतो इन्व्हर्टेड कॉमाच्या बाबतीत की एक डाव्या बाजूला, म्हणजे सुरुवात जेव्हा वाक्याची होते, ही सेड टू हिम, ही सेड टू हर, आणि मग इन्व्हर्टेड कॉमा स्टार्ट होतो ना, तो समजा स्टार्टेड आहे आणि तिकडे जाऊन क्लोज केलेला नाहीये पेपरमध्ये, तर तिथे ती चूक राहणार की नाही, एरर राहणार. तशा छोट्या छोट्या गोष्टी हायलाईट करत मी पुढे चालले. तर आता समजा डायरेक्ट स्पीच जे असतो त्याच्यामध्ये समजा हे इथे वाक्य आहे माझ्यासमोर. राजू, लिहून घ्या वाक्य सगळ्यांनी, कारण आता सर तिथे नाहीयेत कदाचित. राजू सेड टू प्रिया, लिहा वाक्य. राजू सेड टू प्रिया, आय विल टेल यू द होल स्टोरी. आय विल टेल यू द होल स्टोरी. आय विल टेल यू द होल स्टोरी. एवढंच वाक्य. आता आय विल टेल यू द होल स्टोरी ह्याला इन्व्हर्टेड कॉमा करा लिहिताना. आणि राजू सेड टू प्रिया, सेड टूला सेड नंतर टू कंपल्सरी असतो. आता मी जे हे बोलते ना याच्यावरच एरर फाइंडिंग येणार आहे. म्हणजे सेड लिहितील आणि टू कॅन्सल करतील. सेड लिहितील एक वाक्यामध्ये, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा का डबल आहे? सिंगल नाही डबल. इथे Double या डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये डबलच असतो. असं पण म्हणजे सिंगल देतील आणि तुम्हाला एरर असलेलं वाक्य कुठलं हे विचारतील, तर ते पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणून मी ज्या आता महत्वाच्या गोष्टी आहे ना त्याच्यावर आधारित एरर फाइंडिंगशी संबंधित असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. त्यामुळे जे मी सांगतेय ते महत्वाचं आहे. तर सेड नंतर टू असं मी आता बोलत होते. राजू सेड टू प्रिया, राजू सेड टू प्रिया, आणि मग इन्व्हर्टेड कॉमामध्ये त्याचं राजूचं काहीतरी वाक्य आहे.
तर ते काय आहे त्याच्यात आता आपण इतक्या लगेच पडायचं नाहीये. इन्व्हर्टेड कॉमाज आहेत का नाहीत ते बघा. डबल इन्व्हर्टेड कॉमा कंपल्सरी आहे. आणि प्रिया, राजू सेड टू प्रिया नंतर कंपल्सरी एक सिंगल कॉमा, म्हणजे कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा आणि नुसता कॉमा याच्यात फरक आहे ना. तुम्ही जे आता मला सिंगल विचारलं, विराम येतो ना. तर ते प्रियानंतर एक सिंगल कॉमा द्यायचा आहे, तो कॉमा आहे. हम्म. म्हणजे फुलस्टॉप किंवा कॉमा असे जे असतात त्यातला तो कॉमा आला एक असा छोटा. पण हा जो आहे ना, आय विल टेल यू द स्टोरी, हे जे वाक्य आहे त्याच्या भोवती आधी आणि नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा. इन्व्हर्टेड ह्याचा अर्थ उलटा सुलटा केलेला. पहिल्यांदा उलटा असतो, नंतर सुलटा असतो, तर ते डबल असतात. ते कंपल्सरी, तेही लक्षात घ्या. बरं झाला प्रश्न विचारला की ते सिंगल आहेत का डबल आहेत, तर ते डबल आहेत. जेवढा स्पीच आहे, जेवढा भाग त्या राजूने बोललेला आहे तो इन्व्हर्टेड, त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा कंपल्सरी असतो. आणि प्रिया नंतर, राजू सेड टू प्रिया, मग प्रियाच्या नंतर एक छोटा कॉमा कंपल्सरी आहे. आता मी जे हे महत्वाचं सांगते ना, ते सगळ्यांनी अगदी म्हणजे पेपर फर्स्ट, पेपर सेकंड सगळ्यांनी लक्षात घ्या. कारण एखादा प्रश्न पेपर फर्स्ट मध्ये सुद्धा डायरेक्ट इनडायरेक्ट वर एखादा एरर फाइंडिंग सारखा येऊ शकतो. त्यामुळे जे काही मी सांगते त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्यायचे. आणि समजा आत्ता पेपरमध्ये नाही आलं आणि पुढे तुम्ही जाऊन जेव्हा मुलांना शिकवणार आहात, पास झालाय, पेपर 1 पास झालाय, तर त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला मुलांना शिकवायची वेळ येईल तेव्हा तुम्हाला हे सगळं उपयोगी पडणारच आहे. तर राजू सेड टू प्रिया याच्यानंतर कॉमा कंपल्सरी आहे, पहिला सिंग्युलर प्रियानंतर. आणि त्याच्यानंतर परत लगेच इन्व्हर्टेड, म्हणजे असे ते डबल कॉमात स्टार्ट होतात. त्यानंतर जो आय किंवा आय एम, इथे आय एम व्हेरी बिझी टुडे असं ते वाक्य आहे. आणि मी सांगितलेलं वाक्य आहे की आय विल टेल यू द होल स्टोरी. आणि टुमॉरो पण मला पाहिजे, पण मी आता घेत नाहीये. त्याच्यानंतर स्टोरी नंतर पूर्ण डबल इन्व्हर्टेड कॉमा येणार आहे. आता सेट टू नंतर मी आता लक्षात आणून दिलं तुमच्या की सेट नंतर टू कंपल्सरी आहे. त्यामुळे एरर फाइंडिंगच्या वेळेला तुम्हाला कदाचित सेट नंतर राजू सेड प्रिय असं येऊ शकतं. बाकी सगळं वाक्य बरोबर आहे, कॉमा, इन्व्हर्टेड कॉमाज वगैरे सगळं बरोबर आहे, पण टू लिहिलेला नाही. तर तुम्हाला कळायला पाहिजे की हे वाक्य चुकलेलं आहे. आता मी ABCD पद्धतीने सांगण्याची काही आवश्यकता नाही, त्याच्यामध्ये आपला वेळ जाईल. मी जे सांगते आहे त्याला तुम्ही टिक लिहा तिथे आणि त्याला अशी एक टिक करा. म्हणजे लहान आपण जे वर्गामध्ये जसं बरोबरचं मार्क करतो, टिक मार्क करा. आणि मग तिथे तुमच्या लक्षात येईल की याच्यानुसार हा मी जे सांगते ते करेक्ट आहे. त्याचा अर्थ उरलेलं जे काही असेल ते A, B आणि D समजा उरलेले असतील तर ते सगळं इनकरेक्ट आहे. मग C बरोबर आहे, हा आपला C आहे असं समजू शकता तुम्ही आत्ताच. म्हणजे त्याच्यात आपला आता वेळ जायला नको, कारण डायरेक्ट इनडायरेक्टचे काठिण्य पातळीपर्यंत आपल्याला जायचं आहे 2 पिरियड्स मध्ये म्हणून. ठीक आहे, समजतंय ना. आता पुढे पहा. आता हा जो राजू सेड टू प्रिया आहे ना, याच्यामध्ये जी टर्मिनॉलॉजी आहे ग्रॅमॅटिकल, ती काय आहे. तर राजूला, म्हणजे तो बोलणारा जो माणूस आहे, स्पीकर, त्याला काय म्हणतात, त्याच्या खाली लिहा रिपोर्टर. रिपोर्टर. त्याच्यानंतर सेड टू जिथे आहे त्याच्या खाली लिहा, त्याला अंडरलाईन करा, सेड टू ला, त्याच्या खाली लिहा रिपोर्टिंग व्हर्ब. आता मी यापुढे जेव्हा रिपोर्टिंग व्हर्ब म्हणेन किंवा पेपरमध्ये जर रिपोर्टिंग व्हर्ब आलं, तर ते कर्त्याच्या नंतर इमिजिएट जे येतं ते व्हर्ब, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर प्रिया आहे, तर प्रियाच्या खाली लिसनर म्हणून लिहा, ऐकणारी व्यक्ती. मग प्रिया असेल किंवा पियुष असेल, जे काय असेल ते, म्हणजे तिथे अमेय असेल किंवा अमित असेल, प्रियाच्या जागी काही पण असू शकतं. तो 3 नंबर द्या त्याला, 1, 2, 3. राजूला 1 नंबर, सेट टू ला 2 नंबर, प्रियाला 3 नंबर. तो लिसनर आहे मेनली, तिथे कुठलीही व्यक्ती येते, सिंगल किंवा प्लुरल. आणि त्याच्यानंतर जो इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे काही आपण लिहिलंय आता, ते त्या सगळ्याला अंडरलाईन करा, त्याला 4 नंबर द्या आणि त्याच्या खाली रिपोर्टेड स्पीच असं द्या. रिपोर्टेड स्पीच. आता हे सगळ्यांना समजलंय का. रिपोर्टर कोण आहे, राजू आहे, म्हणजे बोलणारी व्यक्ती आहे.
रिपोर्टिंग वर्ब कुठला आहे? सेट टू आहे. कधी कधी तिथे काही पण आस्क्ड वगैरे येऊ शकतं. ते जे काही असेल तिथे आस्क्ड असेल, ऑर्डर्ड असेल, जे काही येईल उद्या यापुढे आजचा आज आणि उद्याच्या माझ्या पिरियडमध्ये त्याला रिपोर्टिंग वर्ब म्हणायचं, एवढं लक्षात घ्या. त्यानंतर प्रियाला तो राजू बोललेला असल्यामुळे ही प्रिया लिसनर आहे आणि आय एम व्हेरी बिझी किंवा आय विल टेल यू द होल स्टोरी याला अंडरलाईन करा, त्याला 4 नंबर द्या आणि तेवढा जो भाग आहे इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये त्याला रिपोर्टेड स्पीच असं म्हणतात. आणि त्यालाच खरं तर डायरेक्ट स्पीच पण म्हणतात. आता तुम्हाला प्रश्न कसा येऊ शकतो की रिपोर्टेड स्पीच मध्ये चूक आहे का, सब्जेक्टमध्ये चूक आहे, असे पण ते विचारू शकतात. त्यामुळे ही टर्मिनॉलॉजी, ग्रॅमॅटिकल टर्मिनॉलॉजी तुम्हाला माहिती पाहिजे, तेव्हा लक्षात पाहिजे त्या दिवशी. ठीक आहे. आता इन्व्हर्टेड कॉमाज जे दोन्ही आहेत त्याच्या आतमध्ये जे काही मॅटर आहे त्यामध्ये जिथे जिथे आय असेल, त्यामध्ये जिथे जिथे आय असेल तो आय हा कोणत्या व्यक्तीशी संबंधित आहे? राजूच्या संदर्भात आहे का प्रियाच्या संदर्भात आहे? आय राजूशी. म्हणजे बोलणारी व्यक्ती, बरोबर, राजूशी संबंधित आहे. तो जेव्हा बोलतोय की मी आय विल टेल यू द होल स्टोरी टुमॉरो, आणि तिथला जो यू आहे, मी हे परत परत सांगणार नाहीये, नीट समजून घ्या. परत परत आपल्याला सांगायला वेळ नाहीये एवढा. तर आय विल टेल यू, मी तेवढ्यासाठी ते वाक्य बदललंय. इथे आहे आय एम व्हेरी बिझी टुडे या पुस्तकामध्ये, पण मी ते न घेता काय घेते? आय विल टेल यू. त्याच्यात मी मुद्दाम यू आणलाय. कशासाठी? तर तो जो यू आहे तो प्रियाशी संबंधित आहे का राजूशी, ते मला विचारायचंय. करेक्ट. म्हणजे लिस्नर जो कोणता असेल, करेक्ट, लिस्नर जो असेल त्याच्या अनुसार तो यू बदलेल. कधी? इनडायरेक्ट स्पीच मध्ये. आणि त्याच्या द होल स्टोरीच्या जागी होल स्टोरीज राहणार आहे. ठीक आहे. तर आता ही जी ज्या वेळेला आय असेल तो कशामध्ये बदल होतो? आयचं रूपांतर कशामध्ये होतं? मीचं रूपांतर कशामध्ये होतं? आणि मायचं रूपांतर कशामध्ये होतं? याच्यासाठी एक चार्ट आहे, तो सर तिथे असतील तर देतील आपल्याला, नसेल तर मग मी लिहून देणार, तुम्ही तो समजून घ्या. समजून घ्या म्हणजे लक्षात घ्या. तर सर, शेख सर तिथे आहात का मॅडम इथं सर? आयचं ही येईल ना? हॅलो, हो हो, येस. आयचं ही येईल ना इथं? सर आहेत का तिथे? शेख सर आहेत का? कोणी आहे का तिथे का कोणीच नाहीये? हॅलो, ठीक आहे, मग आपण लिहून घेऊया. इनडायरेक्ट मध्ये हॅलो एव्हरीबडी, येस मॅम. तुम्ही लिहून घ्या. हा, लिहून घ्या. आय असेल डॅश करा. मी चार्ट पाठवलेला आहे, तो तुमच्याकडे येईल, पण आत्तापुरतं लिहून घ्या. आय असेल म्हणजे इन्व्हर्टेड कॉमामध्ये जेव्हा आय असेल त्यावेळेला ही येणार. आय असेल तर ही येणार. बोलणारी व्यक्ती जेव्हा शी, SHE, म्हणजे कुठल्याही मुलीचं नाव किंवा SHE असेल तर तिकडे शी विल टेल हिम द स्टोरी असं आलं असतं. आय असेल तर राजू बोलणारा आहे त्यामुळे तो ही झाला. आणि शी जर आधी असेल, समजा प्रिया आधी असेल म्हणजे रिपोर्टर असेल, तर मग तिथे आयचा अर्थ शी असा होणार. बरोबर. त्याच्यानंतर समजा राजू म्हणजे इन्व्हर्टेड कॉमामध्ये म्हणजे डायरेक्ट स्पीच मध्ये जर राजूने, नीट लक्षात घ्या, केअरफुली ऐका,
राजूने जर ME लिहिलं असेल, ME इन्व्हर्टेड कॉमामध्ये आयच्या जागी नाही म्हणत आहे मी, एखादं वाक्य आहे दुसरं, त्याच्यामध्ये जर ME असेल तर तिकडे काय होणार, इनडायरेक्ट मध्ये हिम होणार, HIM. लिहून घ्या नुसतं, मी असेल ME तर हिम होईल HIM. जर प्रिया बोलते आहे, प्रिया रिपोर्टर असेल तर मग हर. आणि तिने जर मी म्हटलं तर मग तिथे हर येईल. येस. राजू आणि प्रिया तेवढ्यासाठीच एक मुलाचं नाव आणि एक मुलीचं नाव घेतलेलं आहे आपण मुद्दाम. म्हणजे अमित आणि अमेय एकमेकांशी बोलतात असं इथं घेत नाही आपण. कारण का, त्यामुळे तर हिम आणि हर समजावून देणं आम्हाला ऍज टीचर सोपं जातं. तर जिथे ME असेल तिथे तुम्ही हिम घ्यायचं. जिथे प्रिया बोलते आहे रिपोर्टर, म्हणजे राजूच्या जागी पहिल्यांदाच जर प्रिया सेड टू राजू असं असेल आणि प्रिया बोलणारी असेल, रिपोर्टर असेल, म्हणजे मुख्य बोलणारी व्यक्ती असेल, सब्जेक्ट असेल, तर आणि तिने जर त्या इन्व्हर्टेड स्पीचमध्ये मी म्हटलं ME तर तिकडे हर येईल, HER. लिहून घ्या, ME असेल तर हर येईल. आणि आत्ता मी जसं राजू असेल तर काय घेतलंय आपण, हिम घेतलाय, आणि ही असेल तरी पण हिम येणार मीच्या जागी, MEच्या जागी हिम हिम. ही आणि राजू सुरुवातीला असेल तर. आणि शी आणि सीमा, शी आणि प्रिया पण चालेल, शी आणि प्रिया हे जर असतील सुरुवातीला, बोलणारा सब्जेक्ट जर तो असेल, SHE किंवा सीमा किंवा प्रिया ही सुरुवातीला असतील, बोलणारी व्यक्ती असेल, आणि ती जेव्हा इन्व्हर्टेड कॉमामध्ये ME म्हणते त्यावेळेला बदल काय होईल, मी MEच्या जागी हर होईल, HER. समजतंय? हे मी येस मॅडम. ह्याच्यावरनं तुम्हाला दिसतंय का बघा, कदाचित दिसेल हा शेवटचा जो, कारण सरांना मी ह्याचाच फोटो पाठवलेला आहे, तुम्हाला फोटो मिळेल नंतर. म्हणून मग मी तुम्हाला हेच आत्ता समजावून पण सांगू शकते आत्ताच्या आत्ता. आणि हा चार्ट तुम्हाला कळलाय, जेव्हा ME असेल त्यावेळेला हिम किंवा हर येईल, करता कोण आहे तो बघून. लिहून घ्या, ME असेल, थोडक्यात ME असेल तर ही किंवा शी, करता कोण आहे त्यावरनं हिम किंवा हर असा चेंज होतो, हिम किंवा हर असा बदल होतो, असा चेंज होतो. तसंच झालं लिहून? हो झालं. हा, ME असेल तर आणि कोण बोलताय याच्यावरनं हिम किंवा हर असा चेंज होतो, हे समजलं तुम्हाला? मुलगी आहे का मुलगा आहे याच्यावरनं हिम का हर, हे परत परत सांगितलंय मी, हे समजलंय तुम्हाला? आता जर तिथे माय असेल, म्हणजे इन्व्हर्टेड कॉमामध्ये जर माय असेल, माय MY, उदाहरणार्थ राजूच्या वाक्यामध्ये आता आपण सांगितलं की मी तुला सगळी स्टोरी सांगेन, आय विल टेल यू दॅट स्टोरी, किंवा असं जे म्हणलंय तिथे समजा तो माय म्हणतोय. बघा, लिहा वाक्य, राजू इन्व्हर्टेड कॉमा मधलं वाक्य लिहा, आय विल टेल यू माय स्टोरी, एवढंच लिहा आणि त्याला इन्व्हर्टेड करा दोन्ही बाजूने. आय विल टेल यू माय स्टोरी असं तो म्हणतोय, आय विल टेल यू माय स्टोरी. मायच्या जागी काय होणार आता, हिज. HIS येणार, ते लिहा. मायच्या जागी HIS, हा बदल होईल, हा चेंज होईल. आणि समजा प्रिया राजूला बोलते, तेच वाक्य आहे, प्रिया सेड टू राजू आय विल टेल यू माय स्टोरी. मग तिचा जो माय आहे, ती जेव्हा बोलते ती माय म्हणते, त्यामुळे MY म्हणते, तर त्यामुळे तिकडे काय येणार, आय विल टेल यू, प्रिया सेड टू राजू आय वुड टेल यू हर स्टोरी, सॉरी, शी वुड टेल हिम हर स्टोरी असं येईल ना. त्यामुळे माय असेल तर हिज किंवा हर, सब्जेक्ट बघून त्यानुसार चेंज करावा.
माय असेल तर त्या जागी सब्जेक्ट कोण आहे पाहून त्या अनुसार HIS किंवा ER असा बदल करावा. समजलंय? आता आपण वाक्य घेऊया थोडी एक छोटी छोटी. राजूचंच वाक्य घ्या. राजू सेड टू प्रिया. ते लिहिलेलंच आहे ना तुम्ही, त्याचं हे कसं होईल, इनडायरेक्ट स्पीच कसं होईल? राजू लिहून घ्या मगाचचं वाक्य सुरुवातीला आता सांगितलेलं. राजू सेड टू प्रिया, सॉरी, सेड टूच्या जागी टोल्ड येतो, कंपल्सरी बदल होतो. सेड टू जिथे आहे तिथे TOLD. आणि जेव्हा जेव्हा आयुष्यात आपण TOLD लिहितो त्यानंतर टू कधीही येत नाही. आता हे वाक्य लिहा आणि त्याला टिक करा. टिक जिथे जिथे करताय ना त्याचा अर्थ असा की यावर आधारित प्रश्न येणार आहे किंवा येऊ शकतो. येणार आहे असं नाही, येऊ शकतो. टोल्ड टू असं जर लिहिलं ना तर ते एरर आहे. सेट टू असेल तर सेट टू लिहा, त्याला टिक करा. आणि टोल्ड लिहा, त्याला टिक करा. हे बरोबर आहे. टिक केली की त्याचा अर्थ बरोबर आहे. पण जर तुम्ही तिथे प्रश्न म्हणजे एरर फाइंड करा म्हटलंय त्याने आणि वाक्य समजा असं आहे, राजू टोल्ड टू प्रिया, समजा असं आहे, तर हा जो टू आला ना तो टोल्डच्या नंतर येत नाही. आता कसं लिहिणार तुम्ही, नियम लिहून घ्या. टोल्डच्या नंतर कधीही TO येत नाही आणि त्याला टिक करा. म्हणजे हा नियम तुमच्या एरर फाइंडिंग मध्ये येऊ शकतो. मॅडम आणखीन एकदा सांगा. सोप्याकडनं हा, टोल्ड नंतर टू कधी TOLD, टोल्ड नंतर TO कधीही येत नाही, हा नियम आहे. आणि सेड नंतर TO येतो कंपल्सरी. TO पाहिजेच, टू पाहिजेच, हा पण नियम आहे. सेड नंतर टू पाहिजे, टोल्ड नंतर टू नको. हे दोन नियम लिहा, कसेही लिहा, मराठीतल्या इंग्लिशमध्ये लिहा आणि त्याला टिक करा. म्हणजे जिथे टिक करणार त्यावर आधारित प्रश्न एरर साठी येणार आहे. म्हणजे मी तुम्हाला नोट्स कशा घ्यायच्या हे पण आता शिकवते आहे. त्याला जेव्हा दोन्हीला टिक केली, सेड टू हे करेक्ट आहे, टोल्ड टू चूक आहे, झालं. पुढे आता आपल्याला वाक्य घ्यायचं आहे. राजू आहे तेच वाक्य आहे. राजू सेड टू प्रिया, आय विल टेल यू द होल स्टोरी. आय विल टेल यू द होल स्टोरी एवढंच घ्या. मग तिथे ही वुड टेल हर द होल स्टोरी. ही वुड टेल हर द होल स्टोरी असं येईल. बरोबर आहे ना? पटलंय का तुम्हाला बरोबर आहे म्हणून, का नाही अजून? का नाही? इथे यू आहे ना मॅडम? आय विल टेल नाही, ही वुड टेल हर, ही वुड टेल हर द होल स्टोरी असं घेतलंय आपण. यू म्हटलंय का मी? मूळ वाक्य आधीच्या काय आहे ते वाक्यामध्ये सांगताना यू आहे. आधीच्या वाक्यात म्हणजे डायरेक्ट स्पीच मध्ये यू आहे. आय आणि यू डायरेक्ट स्पीच मध्ये असतोच. पण आयचं नेमकं काय करायचं, तर बोलणारी व्यक्ती कोण आहे ती बघायची. ती जर पुरुष व्यक्ती असेल तर तिकडे आपोआपच ही येणार. आणि प्रिया यूच्या जागी इन्व्हर्टेड कॉमामध्ये जिथे जिथे यू असं असेल त्या यूच्या जागी आपण लक्षात घ्यायचं, इकडे जाऊन पाहायचं कोण आहे, बोलणारी कोण व्यक्ती आणि ऐकणारी कोण व्यक्ती आहे. ऐकणारी कोण आहे, प्रिया आहे. ऐकणारी लिसनर कोण आहे, प्रिया आहे. मग तिथे हर येणार ना. आय विल दॅट ही वुड टेल हर द होल स्टोरी. ही वुड टेल हर द होल स्टोरी. आणि या ठिकाणी इन्व्हर्टेड कॉमा घ्यायचे नाहीत. सगळ्यांनी लक्षात घ्या. या ठिकाणी इन्व्हर्टेड कॉमा घेऊ नयेत असं लिहा पाहिजे तर, किंवा नो इन्व्हर्टेड कॉमा असं लिहा आणि त्याला टिक करा. टिक केली की ती एक मिनिट, आणखीन एक मी तुम्हाला सांगते, एक ट्रिक, युक्ती.
की कारण थोडं हे डीपमध्ये मी सांगणार आहे आणि तिथे लक्ष द्या. मी असं म्हणेन तुम्हाला उद्याच्या पिरियडला तरी यापुढे रेड कलरचं पण पेन बरोबर घेऊन बसायचं आणि जी टिक आहे ना ती आपली रेड कलरमध्ये करायची. जेव्हा तुम्हाला फिक्स माहिती आहे, मॅडमनी सांगितलेलं कळलेलं आहे, त्या वेळच्या त्या वाक्यापुरतं तुम्ही रेड मधली टिक करायची, जी तुम्हाला पेपरच्या दिवशी उपयोगी पडणार आहे. पेपरच्या आदल्या 1-2 दिवस अभ्यास करणार जास्त, त्यावेळेला मी बोलते ते उपयोगी पडेल. रेड केली तर अजून म्हणजे तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल अभ्यास. ठीक आहे, हे उद्या करा. आत्ता जवळ असेल समजा रेड कलर किंवा ब्लॅक कलर, काही पण वेगळा कलर असेल तर त्याला टिक करा. पुढे आता सेट टू च्या जागी टोल्ड होतो हे पण नियम लिहून घ्या. सेड टू खालती नवीन नियम लिहा. सेड टू च्या जागी TOLD टोल्ड वापरावा. कधी टोल्ड म्हणजे त्यानं काहीतरी सांगितलं असा अर्थ असेल तर. सेट टूचा अर्थ सांगणे हाच आहे, कोणाला तरी सांगणे असा सेट टूचा अर्थ आहे. टोल्डचाही अर्थ तोच आहे. टोल्ड नंतर टू येत नाही. नेक्स्ट आहे सहाय्यक क्रियापदांमध्ये काय काय बदल होतात. हा गुड, सर आलेले दिसत आहेत. हे पहा, आता आपण जे सांगितलं ना ते इथे मी जे सांगितलं ते हे आहे. सर याच्या नंतरची स्लाइड. हॅलो शेख सर, बोला ना मॅडम. मॅडम बोला ना. नाही दुसरी स्लाइड पाहिजे याच्या पुढची. हे राहू दे का? नेक्स्ट. हे झालेलं आहे, मी इतका वेळ शिकवून टाकलंय ते. हे नाही लिहिलेलं नाही, आजचं पाठवलंय मी आज. हा हे अरे राहू दे काय? हो हे पाहिजे. आता हे मुलांना समजेल का? हा ठीक आहे, आपण ऍडजस्ट करून घेऊया. हे पहा, ही एक स्लाइड आहे, यामध्ये इतर बदल. पण मी आता तुम्हाला सांगत होते ते डायरेक्ट इनडायरेक्टचे सहाय्यक क्रियापदातील बदल, असं तुम्ही टायटल लिहिलंय ना तुम्ही आता. काय लिहिलंय तुम्ही? टायटल लिहून घ्या, नवीन टायटल घ्या, सहाय्यक क्रियापदातील बदल. म्हणजे ऑक्झिलियरी, द चेंज इन ऑक्झिलियरी वर्ब्स. द चेंज इन ऑक्झिलियरी वर्ब्स. सांगा की मी सरांना. तिरकं दिसत आहे. नाही तिरकं नाही, ते आडवाच फोटो आलाय ना तो. हा, पण हा सोडून अजून एक आहे सर स्लाइड. 3 स्लाइड आज पाठवल्यात. तुम्ही लिहून घ्या सगळ्यांनी. आता आपला क्रम असाच आहे, मी सांगते तसा, की सहाय्यक क्रियापदातील म्हणजे चेंज इन ऑक्झिलियरी वर्ब असं लिहा सगळ्यांनी, आणि मी सांगते ते लिहून घ्या. इथे नाही ती स्लाइड अजून आलेली. सर ही राहू दे स्लाइड, मी सांगणार आहे त्यांना. तेवढं झाल्यावर मग ही स्लाइड उपयोगी पडणार आहे. हॅलो, सगळ्यांनी लिहून घ्या. वरती टायटल घ्यायचं डायरेक्ट आणि उजव्या बाजूला इनडायरेक्ट. ती स्लाइड तुम्हाला नंतर पाठवली पण जाईल, पण आता मी सांगते तेवढं लिहून घ्या. एम ऑब्लिक डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. डायरेक्टच्या खाली जर एम आणि इज असेल, डायरेक्टच्या खाली तुम्ही एम ऑब्लिक इज असं लिहा. एम ऑब्लिक इज. तर इनडायरेक्ट मध्ये काय येईल? वॉज येईल. एम ऑब्लिक इज असेल तर तिकडे वॉज येतो इनडायरेक्ट मध्ये. पुढे नेक्स्ट. आर असेल, एम किंवा इजच्या ऐवजी तिथे जर आर असेल डायरेक्ट मध्ये, तर तिकडे इनडायरेक्ट मध्ये काय येणार आहे? वॉज आणि वेअर. वॉज आणि वेअर. त्यानंतर डायरेक्ट मध्ये जर म्हणजे डाव्या बाजूला लिहा, वॉज किंवा वेअर असेल, वॉज किंवा वेअर असेल, तर इनडायरेक्ट मध्ये हॅड बीन करायचंय. हॅड आणि बीन एकत्र, हॅड बीन.
त्यानंतर त्याच्या खाली लिहा डाव्या बाजूला हॅव किंवा हॅज असेल तर इनडायरेक्ट मध्ये हॅड. डायरेक्ट मध्ये जर हॅव किंवा हॅज असेल HAS तर इनडायरेक्ट मध्ये HAD हॅड होणार. म्हणजे पास्ट टेन्स होणार. सगळ्या ठिकाणी पास्ट टेन्स होणार. झालं, लिहिताय बरोबर? तिसरी स्लाइड आपल्याला इथे मिळतेय, ही फक्त छोटी लिहून घ्या तुम्ही. नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट म्हणजे त्या टेबलमध्ये लिहा डीड जर असेल डायरेक्ट मध्ये तर त्याचा आणखीन पास्ट करावा लागतो. डायरेक्ट मध्ये जर डीड असेल तर हॅड प्लस V3 करायचं. हॅड प्लस V3 इनडायरेक्ट मध्ये. झालं. आता डायरेक्ट मध्ये जर विल आणि शॅल असेल, आत्ता मी घेतला होता विल, आय विल टेल यू द होल स्टोरी असं घेतलंय ना आपण. विलच्या जागी विल किंवा शॅल जर डावीकडे म्हणजे डायरेक्ट मध्ये असेल तर त्याचा काय व्हायला पाहिजे सांगा? वुड आणि शुड येईल का शाल असेल तर मॅडम? करेक्ट करेक्ट करेक्ट. विलचा वूड होतो, काही पण कुठेही नाही घ्यायचं. विल जर तिथे दिसला तर वूड होतो, शॅल जर दिसला तिथे लिहिलेला तर शूड होतो. कारण ते त्याचे अनुक्रमे पास्ट टेन्स आहेत. अनुक्रमे रिस्पेक्टिव्हली. विलचा पास्ट टेन्स वूड आहे, शॅलचा पास्ट टेन्स शूड आहे. हे मागं मी मोडल ऑक्झिलिअरीच्या वेळेला सांगितलं होतं की हे पास्ट टेन्स पण आहेत, पण डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये त्याला पास्ट टेन्स म्हणतात. आपल्या तिकडे वूड आणि शूड मोडल ऑक्झिलिअरी आहेत तिकडे, पण इथे ते पास्ट टेन्स म्हणून येतात. ठीक आहे. कॅन. आता डायरेक्ट मध्ये जर कॅन असेल तर तिकडे इनडायरेक्ट मध्ये कुड होणार, COULD. वुड. हा पण सरळ सरळ पास्ट टेन्स आहे, कुड. मे असेल डावीकडे तर म्हणजे डायरेक्ट मध्ये मे असेल तर इकडे इनडायरेक्ट मध्ये माईट होणार, MIGHT, बिकॉज माईट इज द पास्ट टेन्स ऑफ मे. माईट इज द, ते काय लिहू नका, मी नुसतं सांगते. तुम्ही फक्त व्यवस्थित टेबल तयार करा. मस्ट असेल MUST डायरेक्टला, डायरेक्ट मध्ये तर इनडायरेक्ट मध्ये मस्टच राहतो MUST. आणि मस्टच्या जागी कधी कधी हॅड टू पण येऊ शकतो. मस्टच्या जागी ऑब्लिक करा. इनडायरेक्ट मध्ये मस्ट आणि हॅड टू, HAD हॅड टू प्लस V1 येतो. हे जेवढे मी मॉडेल सांगते तिथे सगळीकडे V1 येणार पुढे, येतोच तो आपोआपच तिथे. त्याच्यानंतर त्याच्या खाली डाव्या बाजूला डायरेक्टच्या अंडर लिहायचंय ऑट टू. जर वाक्यात आला, आता डिफिकल्टी लेवल जी आहे ना आपली, डिफिकल्ट पेपर लेवल म्हणजे काठिण्य पातळी ज्याला आपण म्हणतोय, तर ती ही अशी ऑट टू वगैरे वाक्यांची किंवा मस्ट जिथे तुम्ही कन्फ्युजन तुमचं होणार हे त्यांना माहिती असतं पेपर सेटरला. तसलेच प्रश्न तुम्हाला पेपर 2 मध्ये येणार आहेत असं गृहीतच धरा. तेही आलं पाहिजे आणि सोपं तर आलंच पाहिजे ना. सोपं असतं, व्हॉट एव्हर इज इझी यू विल बी एबल टू राईट, बट व्हॉट एव्हर इज डिफिकल्ट यू मस्ट बी एबल टू राईट. तर इथे आता पहा, हा जो आता आपण चार्ट तयार केला, मी पुन्हा एकदा सांगू का, एकदा परत पाहिजे का? हो मॅडम. हा, पहिला आत्ताचा जो मी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ही टायटल्स घ्यायचे, मी फक्त वाचणार आहे पटपट, ते तुम्ही टिक बरोबर आहे का नाही बघा आणि टिक करा. डायरेक्टच्या अंडर ऍम किंवा इज असेल तर तिकडे इनडायरेक्टला वॉज येतो. आर असेल तर वॉज किंवा वेअर येतो. वॉज किंवा वेअर जर डायरेक्ट मध्ये असेल, वॉज किंवा वेअर, वॉज ऑब्लिक वेअर जर डायरेक्ट मध्ये असेल तर हॅड बीन असं येतं, चेंज होतो. स्क्रीनवर आहे मॅडम. असेल हॅड बीन, हॅड आणि बीन BEEN. काय म्हटलं तुम्ही? स्क्रीनवर आहे मॅडम. स्क्रीनवर आलाय ना, व्हेरी गुड. आता आलाय त्यांना ते, मगाशी मी, ओके, हे इथे दिसतंय पहा. आता मला तुम्हाला
मला ठीक आहे, मग तुम्हाला आता ते कळेलच. इथे पहा, हॅड बीन, वॉज, वेअर, हॅड बीन. हॅव, हॅज आला त्याच्या पुढे. हॅव किंवा हॅज असेल डावीकडे डायरेक्ट मध्ये, तर हॅड येतो. आता हा जो चार्ट आहे ना, हा तुम्हाला पाठच करावा लागणार आहे. पाठ करून ठेवा आत्ता या 2-4 दिवसांमध्ये, म्हणजे तुम्हाला तो परीक्षेच्या वेळेला उपयोगी पडणार आहे. डीड जर असेल डायरेक्ट मध्ये, तर तिकडे त्याचा आणखीन जास्त पास्ट टेन्स म्हणजे हॅड प्लस V3 करावा लागतो. आणि बाकी आत्ता मी सांगितलं ते सोपं आहे. विल शॅल असेल तर वुड शूड होतो, कॅन असेल तर कुड होतो, मे असेल तर माईट होतो, मस्ट असेल तर मस्टच राहतो. मस्टचा आणखीन पास्ट टेन्स होत नाही, आणि ऑट्टूचाही आणखीन एक जास्तीचा पास्ट टेन्स होत नाही, असं लक्षात ठेवा. आणि मला म्हणून तुम्हाला हे सांगायचं होतं, तुम्ही जे लिहिलंय वहीमध्ये, त्यामध्ये सगळ्यात वेगळं काय आहे यामध्ये? सगळे पास्ट टेन्सच आहेत, पण वॉजवेअरच्या जागी हॅडबीन होतो. इथे वेगळी टिक करणं आवश्यक आहे तुम्हाला. वॉजवेअर 3 नंबर इथे जो आहे, वॉजवेअर असेल तिथे हॅडबीन होतो, आणि डीड जिथे आहे तिथे हॅड प्लस V1 V3 होतो. इथे एक रेड कलरची किंवा ब्ल्यू कलरची टिक करा. हा वेगळा विषय आहे. बाकी सगळ्या ठिकाणी जवळजवळ पास्ट टेन्स होतो, पास्ट टेन्स करतो आपण. अधिक जास्त त्याला पास्ट मध्ये नेतो. आणि का नेतो आपण पास्ट टेन्स मध्ये? सेट टू, ते कोणी सांगेल का? बघा, मला सांगा. हा जो मी आत्ताचा जो चार्ट आपण पाहतोय, एम इजचा वॉज होतो, हा जो चार्ट आहे, याच्यामध्ये माझा प्रश्न असा आहे की ह्याचे पास्ट टेन्स का केलेले असतात, का करावे लागतात, आणि केव्हा केले जातात? सांगा, कोण सांगेल का? का नाही येते? ही क्रिया डायरेक्ट घडलेली असते डायरेक्ट स्पीच मध्ये, आणि नंतरच्या बारीत जेव्हा आपल्याला टेन्स करायचं असते तेव्हा इनडायरेक्ट मध्ये क्रिया म्हणजे झालेली क्रिया असते की, तर ती सांगायसाठी पास्ट आलेला असतो. ओके, बरंचसं लॉजिक वापरलंय, चांगलं वापरलंय. पण मला आणखीन एक सांगायचं इथे की सेट टू आहे ना, तिथे लक्ष द्यायचं. म्हणजे रिपोर्टिंग वर्ब काय आहे? रिपोर्टिंग वर्ब काय आहे? इथे सेट टू आहे ना, राजू सेट टू प्रिया. सेट टू ला अंडरलाईन करा, त्याला रिपोर्टिंग वर्ब म्हणतात, मी मगाशी सांगितलेलं आहे. पण सेट टू पास्ट टेन्स मध्ये दिसतोय का तुम्हाला? सेड, SAID, आणि टू हा पास्ट टेन्स दिसतोय का? काय आहे? पास्ट टेन्स आहे ना सेट टू, का नाही आहे? येस, आहे की नाही? सिम्पल पास्ट वाटतं थोडं. हो. SAID त्याचा जर प्रेझेंट टेन्स असता तर राजू सेज टू प्रिया एव्हरी डे सो अँड सो, काहीतरी तो म्हणतो, सकाळी चहा कर म्हणतो, समजा दररोज सकाळी तो चहा कर म्हणून सांगतो, आणि मग ती प्रिया चहा करते नेहमी, दररोज, कधी कधी करते. मग या ठिकाणी सेज येईल ना, SAYS, दररोजच सांगतो तो. मग सेड कसं काही येईल? नाही येणार. पण जेव्हा जेव्हा सेड म्हणतो आपण इथे 2 नंबरला, म्हणजे रिपोर्टिंग वर्बच्या जागी जेव्हा आपण सेड म्हणजे पास्ट टेन्स वापरतो, तेव्हा हे बदल करायचे आहेत. आत्ताचे जो चार्ट आहे ना, त्याच्यावरती लिहा. जर वरती एम इजचा वॉस कधी केला, आत्ता जो मी चार्ट सांगितला सगळा, त्याच्यावरती लिहा, जर रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्स मध्ये असेल तरच हे चेंजेस करावेत, उगीच करायचे नाहीयेत. उगीच करायचे नाहीयेत. रिपोर्टिंग वर्ब काय आहे ते बघायचं. रिपोर्टिंग वर्ब ते पास्ट टेन्स मध्ये असेल, सेड टू किंवा टोल्ड जरी असलं तिथे, TOLD, किंवा रिक्वेस्टेड असलं, राजू रिक्वेस्टेड प्रिया, किंवा प्रिया रिक्वेस्टेड राजू, पुढे काय वाक्य आहे ते तिकडे काही काय असे ना, आपलं लक्ष आत्ता तुमचं कुठं पाहिजे? आत्ता मी बोलतेय ते रिपोर्टिंग वर्ब काय आहे, आणि ते मुळात पास्ट टेन्स मध्ये आहे का? ते जर पास्ट टेन्स मध्ये असेल तरच ह्या डायरेक्टचा इनडायरेक्ट करताना हा जो आपण आता चार्ट वापरला, एमिसच्या जागी वॉज होणार है ना, हा जो चार्ट आहे ना, त्याच्याबद्दल सांगते. हे सगळं, हे बदल कधी करायचेत? रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्स मध्ये असेल तर करायचे आहेत. आणि म्हणून आपण जे वाक्य मी सांगितलं तुम्हाला, राजू सेड टू प्रिया
आय विल टेल यू द होल स्टोरी असं घेतलंय ना आपण वाक्य. तिथे लक्ष द्या. आता त्या विलचं काय केलं आपण? आय विल टेल यू हा जो विल आहे ना त्याचा ह्या चार्टनुसार वूड केला Would. आपण. आणि तो मी तुम्हाला आधीच सांगितलाय मगाशी दॅट ही वूड टेल हर द होल स्टोरी. मग आम्ही वूड कसा घेतला होता? तर मला हा चार्ट असा पाठ नसतो. त्याचा पास्ट टेन्स आहे का नाही तेवढा माहिती असतो मला. विलचा पास्ट टेन्स वूड आहे हे मला माहिती पाहिजे आणि मला म्हणजे तुम्हाला उद्या 100% असंच आहे असं करेक्ट माहिती पाहिजे. करेक्ट म्हणजे शार्प येस इट इज व्हॉट एव्हर चेंजेस आय एम मेकिंग दे आर करेक्ट हे तुम्हाला माहिती पाहिजे तरच आहे. म्हणजेच काय हा चार्ट पाठ पाहिजे थोडक्यात. आता याच्यावरनं तुम्ही एक सगळं प्रत्येक वेळेला एम इज आर वॉज वेअर हॅव हॅज डायरेक्टच्या खाली जे लिहिलंय ते राजू आणि राजूच्या नंतर राजू आणि प्रियाचीच वाक्य घ्यायची. एकदा आय एम टेलिंग यू अ स्टोरी म्हणायचं. समवन इज टेलिंग अ स्टोरी असं काहीतरी म्हणायचं. आणि ते सगळे चेंजेस करून तुम्ही वाक्य तयार करू शकता. आपल्याला तेवढा वेळ नाहीये. मी सांगते की डायरेक्टच्या जागी डायरेक्ट वाक्यामध्ये जसा आपण आता विल वापरलेला होता तसा एम घेऊन आर घेऊन वॉज घेऊन हॅज घेऊन किंवा मे मस्ट घेऊन तुम्ही राजू आणि प्रिया यांचीच वाक्य करू शकता. आणि त्याची इनडायरेक्ट मध्ये काय येईल फक्त सेट टू ठेवायचं सगळ्या ठिकाणी. सेड टू टोल्ड हे जर असेल तरच हे चेंजेस करायचेत. जर तिथे असं असेल की राजू सेज SAYS टू प्रिया तर हे चेंजेस करायचे नाहीत. हे लक्षात ठेवा. मी पुन्हा पुन्हा सांगू नाही शकणार आहे. हे लक्षात ठेवा. मॅडम एखादं सर आता वाक्य आपल्याला असेल तर पुढची सांगा एखादा घेऊया का? तर तेच ना. घेऊया राजूचंच. ठीक आहे. मॅडम त्या सेटूच्या आपण ठिकाणी रिक्वेस्ट किंवा ऑर्डर असेल तर चेंज करू शकतो. कुठलाही पास्ट टेन्स मी काय सांगते कुठलाही पास्ट टेन्स तिथे असला ना सेट टूच्या जागी सेट टूच्या जागी जो कुठला पास्ट टेन्स मग ऑर्डर्ड मगाशी मी म्हटलं ना ऑर्डर्ड आहे रिक्वेस्टेड आहे किंवा टोल्ड आलं जरी तिथे टोल्ड येऊ शकतं बरं का. पण तिथे टोल्ड आला तर आणि एरर फाइंडिंगच्या वेळेला टोल्ड आला तर तुम्ही टोल्डच्या नंतर टू नाही लिहू शकत. एवढंच मी मगाशी सांगितलं. पण तिथे टोल्ड येऊ शकतो. राजू टोल्ड प्रिया आय वुड टेल यू अ स्टोरी असं होऊ शकतं. आय विल टेल यू द होल स्टोरी हे होऊ शकतं. पण मग तिथे टोल्ड आहे का नाही बघायचं. तो पास्ट टेन्स आहे का नाही बघायचं. किंवा ऑर्डर्ड म्हटलं तिथे ऑर्डर या वाक्याच्या तिथे येणार नाही. शट द डोर असं तो म्हणाला तिला. डोर आहे किंवा काय मला मीठ सॉल्ट आहे ते पास ऑन कर किंवा काय मला राईस दे गिव्ह मी राईस असं म्हणाला तर ते ऑर्डर्ड ईडी येईल ना. जर ईडी असेल ईडी आहे याचा अर्थ पास्ट टेन्स आहे ना. पास्ट पास्ट टेन्स टेन्स. असेल तरच हा आत्ताचा मी जो चार्ट दिलाय तरच तो फॉलो करायचा नाही तर नाही करायचा. कसं येतं ते मी वाक्य देणार आहे तुम्हाला आता लगेच. आता वाक्य लिहा खाली या चार्टच्या नंतर तुमच्याजवळ वाक्य लिहिलेलं पाहिजे. आता वाक्य ते लिहा. राजू सेज राजू सेज SAYS SAYS आहे. आता एस कडे बघायचं से पण बघायचं. आता हा काय आहे वर्तमान काळ आहे. हा डस पॅटर्न आहे म्हणजेच हा वर्तमान काळ आहे. आणि पुढे कॉमा आला लिहा कॉमा त्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा त्याच्यानंतर लिहा आय लाईक दॅट स्टोरी आय लाईक दॅट स्टोरी व्हेरी मच. एवढंच समजा वाक्य आहे. ती प्रिया तिथं नाहीच आहे वाक्यामध्ये. कोण लिस्नर आहे तो दिलेलाच नाहीये समजा समजा
आता एवढंच वाक्य आहे, राजू सेज आय लाईक दॅट स्टोरी. एवढंच आहे. सेज कडे पाहायचं, मग लाईक आतमध्ये त्या वाक्याचं ट्रान्सफॉर्मेशन होईल का नाही? होणार आहे. मग ते कसं होईल? आयच्या जागी ही येईल, लाईकच्या जागी लाईक्स येईल, LIKES. ही लाईक्स दॅट स्टोरी. फुल स्टॉप. कॉमाज निघालेले असतील, इन्व्हर्टेड कॉमा असणार नाही. पण मुळात मला जे शिकवायचं आहे, सांगायचं आहे ते हे आहे की सेज कडे बघायचं, SAYS. कधी कधी तुम्हाला काठिण्य पातळीकडे जातोय आपण आता हे, कारण तुम्हाला कसं असतं की या वयामध्ये किंवा जे काही तुमचं 10वी 12वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी 11वी सुद्धा सगळीकडे किंवा पुढे BA BCom BSc ला जे झालेलं असतं त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात फिट असतं. नीट लक्षात घ्या मी काय बोलते, की ते हे पास्ट टेन्स करायचे असतात एवढं तुमच्या डोक्यात फिट असतं, कारण तो स्टडी नीट डिटेलमध्ये केलेला नसतो तुम्ही त्या वेळेला त्या वयात. आता तुम्ही शिक्षक होण्यासाठी स्टडी करता आहात. शिक्षक मॅडम यामध्ये दॅट येत नाही का? काय? यामध्ये दॅट येत नाही का? राजू सेज दॅट ही लाईक्स दॅट. येणार ना, दॅट येणार. मी देणार ना, वाक्य अजून द्यायचंय मला. मी इथे तर वाक्य वेगळंच आहे. राजू, इथे काय वाक्य पुस्तकातलं? राजू सेज आय लाईक दिस. हा. एवढंच आहे. तर मी आता पण मी आपली स्टोरी चालू ठेवली आहे, स्टोरी आहे म्हणून आय लाईक दॅट स्टोरी असं ठेवलंय ना. राजू वाक्य तयार करा आधी. राजू सेज दॅट ही लाईक्स दॅट स्टोरी. दॅट येणार आहे कंपल्सरी. आता अंडरलाईन काय कशाला करणार तुम्ही? SAYS ला करा. सेज. आणि त्याच्यानंतर नियम लिहा की अशा वाक्या जेव्हा नियम पाहिजे असेल नीट तर असा लिहा, जेव्हा रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्स मध्ये असते तेव्हाच ऑक्झिलियरी वर्ब्स हेल्पिंग वर्ब्स पास्ट टेन्स मध्ये बदलावेत किंवा बदल करावेत. वरील चार्ट अनुसार बदल करावेत. रिपोर्टिंग वर्ब भूतकाळात असेल तर, नाही का, भूतकाळात असेल तरच आपण भूतकाळ करणार आहोत, नाही तर करणार नाही आहोत. म्हणून मग वाक्य आत्ताचं आपलं आहे, उदाहरणार्थ राजू सेज आय लाईक दॅट स्टोरी. एवढं आहे, हे लिहा. नंतर सेजला अंडरलाईन करा. आणि सेज आहे म्हणून आपण लाईकला डी नुसता न लावता ही लाईक्स दॅट स्टोरी असं करतोय. ही लाईक्स दॅट स्टोरी. कळलंय? कळलंय का? समजलंय का? हॅव यू अंडरस्टूड? येस. आता दुसरं वाक्य घ्या. जया विल से. दुसरं वेगळं वाक्य आहे. नेक्स्ट सेंटेन्स. हे अपवाद आहेत, पण अपवाद आहेत ना तिथेच काठिण्य पातळी थोडं डिफिकल्ट करून तुम्हाला विचारलेलं असतं, तिथे तुम्ही न्याय देऊ शकला पाहिजेत. देअर यू मस्ट राईट करेक्ट सेंटेन्स, करेक्ट आन्सर. आता वाक्य इथे असं आहे, जया विल से आय लाईक दॅट. आय लाईक दॅट स्टोरी. आय लाईक दॅट विलेज म्हणा. आता सोपं करूया आपण अजून. आय लाईक दॅट विलेज. आता इथे काय रिपोर्टिंग वर्ब काय आहे बघा. जया विल से आय लाईक
दॅट व्हिलेज, दॅट सिटी. काही पण लिहा, सिटी, व्हिलेज, स्पेलिंग जे येते ते लिहा. आता या ठिकाणी सुद्धा अंडरलाईन कशाला करणार तुम्ही? रिपोर्टिंग वर्ब काय आहे? विल से असं आहे. will मॅम मला एक तिथे विचारायचं अंडरलाईन होतं. करा. एक मिनिट मॅम मला मला एक एकदा प्रश्न सांगू दे. विचारायचा होता. जस्ट अ मिनिट, मी घेते तुमचा प्रश्न. इथे माझं एकदा सांगून होऊ दे आणि इथे थांबायचं आहे आपल्याला. जया विल से आय लाईक दॅट स्टोरी. असं ती उद्या म्हणणार आहे, असं आपण दोघी जणी, तू आणि मी, आत्ता बोलतोय. हा, जया ही तिसरी मैत्रीण आहे. सपोज तू म्हणजे आत्ता कोण, उज्ज्वला बोलते माझ्याशी, तर उज्ज्वला आणि बर्वे मॅडम आर स्पीकिंग विथ इच अदर अबाउट जया, की जया उद्या असं असं म्हणणार आहे, असा इथं अर्थ मिळतोय आपल्याला. आता आपला मुद्दा असा आहे की जयानंतर जर विल आणि से आहे, याचा अर्थ ते रिपोर्टिंग वर्ब तर आहे, पण ते पास्ट टेन्स मध्ये आहे का? नाहीये. मग तुम्ही लाईकचं काय करणार? त्याला पास्ट टेन्स मध्ये नेणार का? तर नाही, त्याला पास्ट टेन्स मध्ये नेता येणार नाही. मग वाक्य कसं होईल? म्हणून विल से ला अंडरलाईन करा. विल से ला अंडरलाईन करा. इथे फ्युचर आहे, जयाचा फ्युचर आहे, जयाच्या वाक्यामध्ये फ्युचर आहे, आणि म्हणून या वरील बदल इथे करू नयेत. पण कोणते करायचे? तर मग जया, आता वाक्य लिहा. जयाचं वाक्य करेक्ट जे आहे ते लिहा. आयच्या ऐवजी शी लिहायचं ना मॅडम? मी सांगणार आहे वाक्य, ते लिहा तुम्ही आधी. जया विल से दॅट शी लाईक्स दॅट विलेज. शी लाईक्स दॅट विलेज. तर त्या आता लाईकला एस लावलाय, तिथे लक्ष द्या जरा, तिथे लक्ष द्या. त्याचा जरी पास्ट टेन्स तुम्ही केलेला नाही, लाईकड असं नाही केलेलं, कारण का? रिपोर्टिंग वर्ब हे कारण आहे. पण मग एस लावला कसा? तर तो मात्र जो नियम असेल तसा तिथे एस लावायचा की नाही हे आपण ठरवायचं. म्हणजे ही शी इट असेल तर लाईकला एस लावणं आवश्यक आहे, असं माझं सजेशन. म्हणजे सजेशन नाही, दिस इज द रूल, की लाईकला एस लावायचं का नाही हे आय म्हणजे ती जया जी आय म्हणते आहे स्वतःला, तर तुम्ही ते जयाचा अर्थ शी घेणार आहात की नाही, तेव्हा त्या शी मुळे तिथे एस आला, तो नियम लावायचा तिथे. पण रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्स मध्ये नाही, तरी सुद्धा आपण जबरदस्तीने ऑक्झिलिअरी वर्बचे पास्ट टेन्स करायचे नाहीत. जी मी आता इतका वेळ जो चार्ट सांगितला आहे मेजर वॉजवेअरचा, तो आपण चेंजेस तिथले काही करायचे नाहीत. आणि हे अपवाद आहेत दोन्ही, कुठले? राजू सेजचा आणि जया विल सेचा. म्हणजे इथे आपण काय फोकस करतोय, तर राजू सेजच्या वाक्यामध्ये आपण सेजकडे पाहून ठरवतोय की तिथे वर्तमान काळ आहे, दॅट इज प्रेझेंट टेन्स आहे, आणि जयाच्या वाक्यामध्ये फ्युचर टेन्स आहे, विल से. मग असे असताना सुद्धा आपण पास्ट टेन्स करायचे आहेत का? तर नाही करायचे. आता तुमचा प्रश्न विचारा. कोणी विचारला होता मला आता? आता मला वाटतं उत्तर मिळालं असेल, पण नसेल मिळालं तर प्रश्न विचारा आणि थांबूया आपण. मला या संदर्भातच विचारायचं होतं. मगाशी हो, तुम्ही मला माहिती म्हटलेलं होतं. होतं की सेड टू असेल तर टोल्ड वापरायचा. तर मग आपण जर वर्तमान काळात जर असं काही असेल तर मग आपण त्याला भूतकाळात बनवू शकत नाही का? म्हणजे पास्ट बनवू शकत नाही का? नाही ना, तेच तर नियम काय आहे. सेड असं जर असेल, राजू सेड टू प्रिया, हम्म. तर तिथे सेड आला की नाही? हो. सेड आला की नाही? त्यामुळे मग मी मगाशी सांगितलेले सगळे बदल करायचे चार्ट मधले. ह्या चार्ट मध्ये जे आहेत ना ते बदल करायचे, कारण सेड आलाय. सेड म्हणजे पास्ट टेन्स आहे म्हणून केला आपण बदल करायचा.
पण आता मी जे त्याला जे अपवाद आहेत, अपवाद नाही म्हणता येणार, त्याला आपण सेज असेल, वर्तमान काळात झाला आला जर तिथे टू टोल्ड आणि टूचा इशारातून जरा बाजूला राहा. सेज कडे लक्ष दे. एस लावलेला आहे. राजू सेज, SAYS. मग वर्तमान काळ दिसतोय ना, मग उगीचच त्यांचा पास्ट टेन्स करायचा नाही असं सांगते मी. आणि जयाच्या वाक्यामध्ये काय दिसतंय आपल्याला, विल से आहे, फ्युचर आहे. फ्युचर असल्यामुळे तिकडे पण काही आपण त्या रिपोर्टेड स्पीचचे बाकीचे बदल करायचे, पण टेन्सला हात लावायचा नाही. ओके. हे लिहून घ्या सगळ्यांनी. टेन्स तोच ठेवायचा जो आतमध्ये असेल तो. असं नाही की त्याचा तिथे जर परत विल पण असला तिथे पण आतमध्ये, टेन्सला आपण हातच लावायचा नाही, एवढं लक्षात ठेवा. सेज मॅम. आणि विल से जर दिसतोय ना, म्हणून आता तुझ्या डोक्यात जे होतं ते टोल्ड असेल तर मग त्याच्यानंतर टू येतो का नाही तो विषय नाही. आता टोल्ड आहे याचा अर्थ तो पास्ट टेन्स आहे, सेट टू आहे याचा अर्थ पास्ट टेन्स आहे, रिक्वेस्टेड असतं तरी सुद्धा पास्ट टेन्स आहे. मग चेंजेस करायचे. ठीक आहे, समजलेलं आहे. आता आणखीन एक चार्ट आहे तो मॅम. आपण, हा बोला, विचारा इफ यू हा वॉन्ट टू मॅम, आस्क मी. तुम्ही म्हणलाय ना की लाईकला यस लागले. तर हा की हा आल्यामुळे यस लागले. पण मॅम मला बरोबर. माहिती आहे तोपर्यंत अनेक जण असतील तर यस लागते ना. तर तिथं शी एकटीच हो ना, मग मुलगी आहे तर हो ना, ही शी इट असेल तरच एस लागेल. राजू सेज वी लाईक दॅट लेक्चर असं समजा असेल. राजू सेज, आय तो म्हणतच नाही समजा, वी लाईक, मी मुद्दाम तेच ठेवते वाक्य, वी लाईक दॅट लेक्चर किंवा दॅट सिटी, दॅट विलेज, वी लाईक दॅट विलेज असं तर तो वी म्हणतोय. राजू म्हणणारे माणूस एकच आहे, पण तो स्वतः, मी आणि माझा सगळा ग्रुप, आमचे 7-8 जण मित्र, आम्हाला ते विलेज आवडतं असं राजू म्हणतो. म्हणाला नाही, म्हणतो. म्हणजे तिथे प्रेझेंट टेन्स आला, सेज. तर तिथे सेज आहे की नाही ते बघायचं. आणि आतमध्ये जाताना आयच्या जागी काय, आय म्हणतच नाही, तो वी म्हणतोय की नाही, मग आपण दे म्हणणार. वीचा दे मध्ये रूपांतर होणार ना. काळाला हात लावायचा नाहीये, म्हणजे टेन्सला हात लावायचा नाहीये. ओके मॅम. समजलं? येस मॅम. राजू म्हणतोय, राजू आणि त्याचे मित्र आम्हाला सगळ्यांना ते व्हिलेज आवडतं असं तो राजू म्हणतो, नेहमी म्हणतो असं इथे अर्थ आहे. राजू सेज वी लाईक दॅट व्हिलेज. तर मग राजू सेज दे लाईक दॅट व्हिलेज. मग दे आला तो वीचा दे झाला, पण मग हा टेन्स बदललाय का आपण, वीला बदललाय दे मध्ये. हा. त्याचा एक चार्ट वेगळा देणार आहे मी तुम्हाला उद्या. त्याचं टायटलच आहे इतर बदल. मग त्याचा चार्ट वेगळा आहे. हा आता मी टेन्सचा फक्त आज शिकवलेला आहे. हॅव यू अंडरस्टूड? येस मॅम. मला वाटलं राजू से सीता, मग तिथं नंतर तुम्ही इनडायरेक्ट मध्ये काय केलात, शी लाईक्स केलात ना, तर मला वाटलं की ते सीताला तुम्ही नाही, ते लाईकला एस लावला, ते जयाच्या वाक्यात लावला आपण आणि शी घेतला तिथे. राजूच्या वाक्यात राजू म्हणजे ही आल्यामुळे तिथे एस लागलेला आहे आपला. राजू सेज दॅट ही लाईक्स दॅट स्टोरी. ओके मॅम. आणि तुम्हाला जर असं पाहिजे असेल ना, बरोबर आहे, तुम्हाला कदाचित प्रश्न असा असेल की तिथे प्रिया का मिस झाली, प्रिया का त्या वाक्यात नाही, तर ठीक आहे, तुम्ही तसंही वाक्य लिहून घ्या. अजून एक नवीन वाक्य लिहा. राजू सेज टू प्रिया एव्हरी डे आय लाईक दॅट स्टोरी. राजू नेहमी प्रियाला सांगितलं नाही, सांगतो. ते वाक्य तेच आहे, आय लाईक दॅट स्टोरी. तर प्रियाचं काय, प्रिया आहे, मग प्रिया असली ते असू दे तिथे आपल्या वाक्यामध्ये. आता नवीन वाक्य तयार काय होईल त्याचं तेवढं सांगते आणि थांबते मी सर.
तर मग तिथे येणार राजू सेज टू प्रिया, लिहून घ्या. राजू सेज टू प्रिया दॅट ही लाईक्स दॅट स्टोरी. मला एस पाहिजेच आहे तिथे लाईकच्या नंतर. आणि इथे एरर फाइंडिंगचेही प्रश्न येतील किंवा डायरेक्टचं इनडायरेक्ट ह्यातलं नेमकं कोणतं आहे असाही प्रश्न येईल. 2 प्रकारे प्रश्न या पॉइंटवरचे आजच्या लेक्चरमध्ये वेनली सेज बद्दलचे आणि विल सेच्या संदर्भातले येऊ शकतात. ठीक आहे, आपण इथे थांबूया. आणि जर नसेल विचार करा, जर नाही समजलं असेल तर आपण उद्या याच्या इथूनच पुन्हा हे घेऊन नंतर पुढचा भाग घेऊया. उद्या आपला हा पिरियड संपलेला, म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्टचा विषय संपलेला असेल. ठीक आहे, थांबूया. हॅव नाईस टाइम. हॅव नाईस टाइम. हॅलो मॅडम, हा बोला. एक इनडायरेक्ट स्पीच